नमस्कार मंडळी. सगळ्यांचं या शाळेच्या स्पेशल सत्रात स्वागत आणि धन्यवाद राहुल. तू छान छान विषय घेऊन येतोस. कौतुक वाटतं. आजचा विषय एकदम भारी आहे. आई मला भूक लागली. या विषयातच खरंच भूक लागलेली आहे सगळ्यांना. काही लोकांसाठी जेवणाची वेळ झाली आहे, काही एक 15-20 मिनिटात बसतील जेवायला. पण खूप महत्वाचा विषय आहे हा. आणि लहान मुलांनी काय खावं, इनफॅक्ट मला तर वाटतं पालकांसाठी पण हा चांगला असेल, उपयुक्त असेल. सगळ्यांनीच आहाराकडे लक्ष देणं, न्यूट्रिशन ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. एस्पेशली किड्स ग्रोइंग एजेसमध्ये चांगलं न्यूट्रिशन आणि खाणं खाणं खूप महत्वाचं आहे. कारण ते बऱ्याच ॲक्टिव्हिटीज मुलं करतात आणि फ्रेशनेस राहण्यासाठी, न दमण्यासाठी किंवा दमले तर रिकव्हर होण्यासाठी तुमचं खाणं चांगलं असणं, झोप चांगलं असणं या सगळ्या चांगल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर आपण अलकाताईंकडून ऐकणार आहोत. पण बिफोर वी स्टार्ट क्विकली बी-एम-एमच्या मराठी शाळेच्या एक्झाम आपण पाहिलं असेलच की 2,500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एनरोलमेंट केलेली आहे यावर्षी. सलग तिसऱ्या वर्षी आपण नवीन रेकॉर्ड केलेला आहे. तर तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन, पालकांचं, शाळेच्या शिक्षकांचं आणि राहुल सरांचं. कडक नेतृत्व आहे आणि खूप छान रीतीने तुम्ही शाळा पुढे नेलेली आहे. कौतुक वाटतंय. तसंच बालभारतीचं पण रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि तो पण खूप चांगल्या रीतीने रजिस्ट्रेशन झालेलं आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या पेजवर मिळेल bmmonline.org. आणि मग इनिशिएटिव्हजमध्ये गेलात तर तुम्हाला आपली शाळा, मराठी शाळा एक टॅब आहे. तिथे ही सगळी माहिती आहे. अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे अवॅन्ट असेसमेंट बरोबर आपला एक सामंजस्य करार म्हणजे एमओयू साइन झालेला आहे. आणि आता आपल्या मुलांना, शाळेच्या मुलांना मराठी ही लँग्वेज घेऊन फॉरेन लँग्वेज क्रेडिट्स मिळणार आहेत. माझ्या मुलीनी मागच्या आठवड्यात ती परीक्षा घेतली आणि ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. तिचं आजच त्यांचं पत्र आलं अवॅन्टचं. सो आता ही परीक्षा सगळ्यांना घेता येईल. म्हणजे ती उत्कृष्ट मराठी बोलते माझी मुलगी. मुलगा पण चांगला बोलतो. तर असंच जी मुलं आता हायस्कूल किंवा मिडल स्कूलच्या शेवटच्या वर्षात आहेत, त्यांनी एक टेस्ट एक्झाम घ्यायला हरकत नाही. कारण हायस्कूलला घेतलीत तर मग तुमच्या ते शाळेच्या ट्रान्सक्रिप्ट्सवर हे राहतील आणि त्याच्या कॉलेज ॲडमिशन्स म्हणा किंवा ग्लोबल बायोलिटरसी हे तुम्हाला एक स्टॅम्प तुमच्या रेझ्युमीवर लावता येईल. सो मुलांसाठी खूप छान आहे. बी-एम-एमचा एमओयू असल्यामुळे ती सवलतीच्या दरात असणार आहे. तर त्याबद्दलची अधिक माहिती आम्ही तुम्हाला नंतर देऊच. तर आता जास्त मी वेळ घेत नाही. परत एकदा सगळ्यांचं स्वागत आणि खूप खूप धन्यवाद राहुल, हे सुंदर सेशन आयोजित केल्याबद्दल. आणि आपण आता पाहुण्यांची ओळख करून देतील राहुल सर. थँक्यू. धन्यवाद प्रसाद सर. जसं नेहमीप्रमाणे तुम्ही पाठिंबा देता आणि असे सगळे चांगले उपक्रम आपल्याला छान छान उपक्रम सगळ्यांसमोर आणता येतात, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आजच्या ज्या वक्त्या आहेत त्यांची मी तुम्हा सगळ्यांना ओळख करून देतो आणि मग आपण त्यांच्याकडनं छान छान गोष्टी ऐकूयात. त्यांचं नाव आहे अलका ताई व अलका मावशी तुम्ही म्हणू शकता त्यांना. त्यांचं पूर्ण नाव अलका देशपांडे. ते रजिस्टर्ड क्लिनिकल हर्बालिस्ट विथ अमेरिकन हर्बालिस्ट गाईड बोर्ड सर्टिफाईड होलिस्टिक न्यूट्रिशियन्स आहेत. आणि त्या 17 वर्षाचा त्यांना फार्मसी आणि कंपाऊंडिंग फॉर्म्युलेशन याचा अनुभव आहे. त्या सध्या फार्मसी कंपाऊंडिंग मध्ये कार्यरत आहेत आणि त्या अनेक दिवसांपासून आपल्या बीएमएमच्या मेडिटेशन आणि ध्यान या इनिशिएटिव्ह मध्ये, या उपक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन्स बद्दलची माहिती देतात. तर आमच्या मनामध्ये खूप दिवसापासून होतं की लहान मुलांना कुठल्या प्रकारचं आहार, कुठल्या प्रकार या मार्केटमध्ये एवढ्या गोष्टी आहेत, तर त्यांना ते कसं सांगता येईल की कुठल्या प्रकारचा आहार तुम्ही घ्यावा. म्हणून आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी मोठ्या मनानं याला लगेच परवानगी दिली आणि आज त्या तुमच्या समोर छान आहाराबद्दल गोष्टी सांगणार आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी आज पूर्ण सेशन पाहायचंय आणि नंतर तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारणार लहान मुलांना. ज्या पालकांच्या आजूबाजूला लहान मुलं आहेत त्यांनी पटकन त्यांना बोलवा आणि त्यांना या सगळ्या गोष्टी बघून देत. आज त्यांना मजा येईल. आज 2 सेशन आहेत आपली, आजचं आहे आणि पुढचं पण अजून एक सेशन आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युअल डेमो असणार आहे. फार फार वेळ न दवडता मी अलकाताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सेशन चालू करावं. धन्यवाद राहुल आणि धन्यवाद प्रसाद. फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा म्हणजे या प्लॅटफॉर्मवर मी पहिल्यांदाच आले आणि खूप मोठ्या संख्येने लोक दिसत आहेत तिकडे.
सो तुमचा इनिशिएटिव्ह खूप चांगला चाललाय हे कळतंय ह्याच्यावरनं. आणि न्यूट्रिशनवरती किंवा लहान मुलांच्या आहारावरती बोलण्याबद्दल मला स्वतःला 2 मुली आहेत. आता ऑफकोर्स माझ्या मुली बऱ्याच मोठ्या आहेत. आता मोठी मुलगी नोकरी करते, धाकटी मुलगी आता तिचं कॉलेज सुरू होईल. त्याच्यामुळे ह्या सगळ्या टप्प्यांमधनं मी पण गेले, हे चॅलेंजेस मी पण बघितलेत की जेव्हा आपण वर्किंग असतो तेव्हा मुलांना काय द्यायचं, त्यांचं न्यूट्रिशन व्यवस्थित होतंय की नाही, या सगळ्या बाबतीमध्ये माझे स्वतःचे अनुभव आणि माझे प्रोफेशनल अनुभव असं सगळे एकत्र करणार आहे मी. सो आज आपण हे सेशन सुरू करायच्या आधी माझ्याकडे स्लाइड्स आहेत. त्या स्लाइड्स सगळ्या इंग्लिशमध्ये असणार आहेत, म्हणजे जे आपले लहान बालगोपाळ आहेत त्यांना वाचण्यासाठी किंवा इन्फॉर्मेशनसाठी ते स्लाइड्स त्यांना उपयोगी पडतील, म्हणजे ते वाचताना त्यांना कळणं सोपं जाईल. पण आपण बोलणार आहोत मराठीमध्ये. आणि एक ऍक्टिव्हिटी आपण साईड बाय साईड करायची, आणि ही ऍक्टिव्हिटी सगळ्यांसाठी आहे, म्हणजे मोठे छोटे काही. तुम्हाला जर का ह्याच्यात पार्टिसिपेट करायचं असेल तर तुमच्या घरामध्ये तुमच्या सगळ्यात आवडता जो पॅक्ड खाऊ असतो ना, एखादी ज्यूसचा बॉक्स असेल, सिरियलचा बॉक्स असेल, किंवा कॅन असेल, किंवा एखादी चॉकलेट कॅन्डी असेल, कुकी असतील, ऍपलचा बॉक्स असेल, फळांचा बॉक्स असेल, ज्याच्यावरती असं पाठीमागे लेबल असतं, ते कुठलाही बॉक्स पटकन घेऊन यायचा आहे आणि तो तुमच्या समोर ठेवून द्यायचा आहे, कारण त्याचा काहीतरी आपण वापर करणार आहोत शेवटी. मी तुम्हाला 2 मिनिटं देते, पटापट तुम्ही त्या गोष्टी घेऊन या. ऑलराईट, काय आणलं श्रियन? तुझं काय दिसतंय बघू बरं. मल्टीग्रेन सिरियल दिसतंय ना तुझा? कोणाचा तरी हात वर आहे. कल्पना ताई, बोला बरं. ओ, ओके. आता ऐकू येतंय? ऐकू येतंय तुम्हाला? ओके. आणि आता इथे मला राधाकडे पण 2-3 गोष्टी दिसत आहेत. परफेक्ट. ओके, सो मी स्लाइड शेअर करते आणि ते बाजूला ठेवून द्या तुमच्या. आपण शेवटच्या 2-3 स्लाइड्समध्ये ही ऍक्टिव्हिटी करणार आहोत. तर ते आपण आता, आणि नंतर मी काही प्रश्न विचारणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही किती त्याच्यावर लक्ष देताय ते आपण बघणार आहोत आता. ओके. आणि तुम्हाला ज्यांना ज्यांना जे लहान मुलं आहेत, ज्यांना कॅमेरे सुरू ठेवायचे असतील, तर तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला दिसतंय का हे? आणि ओके, सो माझं त्यांनी ओळख करून दिली आहे त्याप्रमाणे फार वेळ काय मी घेणार नाही. माझं दोन्ही साईडनी प्रोफेशन आहे, फार्मसी ॲज वेल ॲज माझं रजिस्ट्रेशन क्लिनिकल मध्ये अमेरिकन हर्बलिस्ट गिल्ड बरोबर आहे, आणि माझं बोर्ड सर्टिफिकेशन इज इन हॉलिस्टिक न्यूट्रिशन. सो आजचं जे आपलं जे काही स्लाइड्स प्रेझेंटेशन जे काही आपण पाहणार आहोत, ते मुख्य म्हणजे कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय सल्ला नाही. तो एक एज्युकेशन किंवा शैक्षणिक दृष्ट्या मांडलं गेलेलं हे व्याख्यान आहे. त्याच्यामुळे तुम्ही एखादी कुठली पर्टिक्युलर तुम्हाला काही कंडिशन असेल तर ते विचारल्याशिवाय, तुमच्या डॉक्टरांची सल्ला घेतल्याशिवाय, किंवा तुमच्या न्यूट्रिशनिस्ट किंवा डायटिशियनशी बोलल्याशिवाय शक्यतो बदल करू नका. काही जी जनरल इन्फॉर्मेशन असेल ती नक्कीच तुम्ही वापरू शकता. आता बेसिकली पहिला आपण अर्थ जाणून घेऊया की आपल्या ओव्हरऑल न्यूट्रिएंट्स म्हणजे काय, आपल्या न्यूट्रिएंट्सचा त्याचा फायदा काय होणार आहे आपल्याला, आणि त्याचा उपयोग काय आपल्याला. तर न्यूट्रिएंट्सचा अर्थ असा होतो, म्हणजे जे काही आपल्या शरीरासाठी लागणारी पोषक द्रव्य असतात किंवा पोषक घटक असतात, त्याचा उपयोग काय. तर या आपल्या सगळ्या खाण्याच्या पदार्थांमध्ये एक काहीतरी असं सिक्रेट असतं, एक लपलेल्या गोष्टी असतात, आणि त्या कशासाठी आपल्यासाठी दिलेल्या असतात, तर त्याच्यात तुमची वाढ योग्य होण्यासाठी, तुम्हाला खूप चांगली एनर्जी, त्या मोठा असं जोर मिळून काम करता येण्यासाठी, किंवा तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये आपण जेव्हा शाळेत जातो तर आपल्याला आपलं फोकस चांगला पाहिजे, की जे काही तुमच्या टीचर्स शिकवत आहेत किंवा तुमच्या ज्या शिक्षिका शिकवत आहेत त्या तुम्हाला कळता आलं पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे, त्यासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात.
सो न्यूट्रिएंट्स म्हणजे काय किंवा पोषक घटक म्हणजे काय, तर ते ह्या पदार्थांमध्ये असलेले हे सगळे काही सिक्रेट इन्ग्रेडियंट्स किंवा काही अशा ठराविक गोष्टी असतात की जे आपल्याला आपल्या शरीराची वाढ करण्यासाठी उपयोगी पडतात. आता जसजसं तुमचं वय बदलतं तसतसं तुमच्या न्यूट्रिशनल नीड्स किंवा आपले जे पोषक घटक असतात, जे आवश्यक घटक असतात ते बदलू शकतात किंवा बदलतात रादर. त्याचप्रमाणे तुम्ही पुरुष आहात का स्त्री आहात, तुम्ही मुलगा आहात का मुलगी आहात, त्यानुसार तुमच्या आवश्यक असणारी जे तुमचं पोषण असतं किंवा ते तुमचं न्यूट्रिशनल व्हॅल्यूज असतात त्याही बदलतात. सो फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही छोट्याचं बाळ होतात तर त्या बाळ असताना तुम्हाला जे लागणारे जेवढे काही घटक असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्ही आत्ता वापरू शकत नाही. तर लहान बाळ काय फक्त दूध पितं, तर आपल्याला समजा नुसतंच दूध दिलं दिवसभर प्यायला तर तसं चालणार नाही. आपण भूक लागेल आपल्याला की आपण त्याच्यावर राहू शकत नाही. तर त्याच्यामुळे जसजशी तुमची साईज बदलते, जसजसं तुम्ही वाढता, तुमची वाढ व्हायला सुरू होते, त्याप्रमाणे तुम्हाला लागणारे जे घटक असतात खाण्यामधले ते बदलू शकतात किंवा ते रादर बदलतात. त्याचबरोबर तुमच्या वाढीच्या बरोबर तुमच्या ऍक्टिव्हिटीज बदलतात. तुम्ही खेळता बाहेर, मैदानी खेळ खेळता, काही जण सॉकर खेळतात, काही जण स्विमिंग करतात, काही जण बॅडमिंटन खेळतात, नंतर फुटबॉल खेळतात. तर अशा वेळेला लागणारे तुमचे जे पोषक घटक असतात ते वेगवेगळे असतात. खेळून आल्यानंतर आपल्याला खूप भूक लागते आणि आपण पहिलं आईला विचारतो, आई मला भूक लागली, मला खायला काहीतरी दे. तर अशा वेळेला आपण कुठल्या गोष्टींकडे लक्ष ठेवायचं, कुठल्या कुठल्या गोष्टी घ्यायला पाहिजेत आपल्याला. जेव्हा तुम्ही खूप खेळत असता, जेव्हा तुमची ऍक्टिव्हिटीज लेवल खूप जास्त असतात, त्यावेळेला तुमच्या पोषणामध्ये काय काय यायला पाहिजे, तुमच्या न्यूट्रिशनमध्ये काय काय यायला पाहिजे, हे प्रत्येक पालकालाच नव्हे तर प्रत्येक मुलाला किंवा प्रत्येक मुलीला हेही माहिती पाहिजे की आपण काय खातोय. आता एक इम्पॉर्टंट फॅक्ट आपल्याला लक्षात ठेवायचे. सो जसं आता मी म्हणाले की ज्याप्रमाणे तुमचा एखादा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्याच्या एजनुसार म्हणजे त्याच्या वयानुसार, त्याच्या जेंडर म्हणजे त्याचं स्त्री आहे तो पुरुष आहे, मुलगा आहे मुलगी आहे, त्या लिंगानुसार तुमचे वेगवेगळे जी अमाऊंट असते, जे तुमची जी पोषक द्रव्य असतात किंवा पोषक घटक असतात किंवा न्यूट्रिएंट्स असतात ते बदलतात. म्हणजे ते न्यूट्रिएंट्स सेम राहतील पण अमाऊंट जी असते म्हणजे त्याची जी टोटल लागणारं प्रमाण जे असतं ते बदलतं. न्यूट्रिएंट्स एकच राहतात, पोषक द्रव्य एकच राहतात, पोषक घटक एकच राहतात, पण मिळणारी जे ओव्हरऑल त्याचं जे मोजमाप असतं ते बदलतं. आता ओव्हरऑल आपल्या पोषक घटकांमध्ये किंवा न्यूट्रिएंट्समध्ये मेन 6 प्रकारचे न्यूट्रिएंट्स असतात किंवा 6 प्रकारच्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपण खूप डिटेलमध्ये जाणार नाही आहोत, अगदी साध्या सरळ भाषेमध्ये आपण बोलणार आहोत. सो त्याच्यामध्ये 4 जे विभाग घटक आहेत किंवा जे 4 गोष्टी आहेत त्या एका कॉलममध्ये येतात आणि दुसऱ्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या दुसऱ्या कॉलममध्ये येतात. तर त्याच्यापैकी 4 ज्या बेसिक गोष्टी येतात, ज्या मोठ्या गोष्टी असतात, ज्याला मॅक्रो न्यूट्रिएंट्स म्हणतात. मॅक्रो न्यूट्रिएंट्सचा अर्थ असा की ते खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या शरीराला लागतं. इट नीड्स इन द लार्जर क्वांटिटीज. सो त्या जास्त प्रमाणामध्ये लागणाऱ्या गोष्टींमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात, तर पहिली गोष्ट म्हणजे पाणी, नंतर वॉटर म्हणजे पाणी, कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदकं, फॅट्स म्हणजे मेद आणि प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं. सो आणि हे मराठीत मी सांगते कारण तुम्ही मराठी भाषेची मुलं आहात, तुम्हाला ह्याच्याच बरोबर सायंटिफिक टर्म्स मराठी भाषेत काय माहिती काय असायला पाहिजेत हे कळण्यासाठी म्हणून मी सांगते. सो वॉटर, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्स या 4 ज्या गोष्टी असतात त्या सगळ्यात जास्त आपल्या बॉडीसाठी किंवा आपल्या शरीरासाठी लागत असतात. त्याचबरोबर दुसरे जे 2 घटक आहेत त्याला म्हणायचं मायक्रो न्यूट्रिएंट्स. तर त्याला मायक्रो न्यूट्रिएंट्स का म्हणतात, तर त्याची जी मात्रा असते किंवा त्याचं जे प्रमाण असतं ते कमी प्रमाणामध्ये आपल्या शरीराला लागतं. त्याच्यामध्ये मग व्हायटमिन्स येतात, मिनरल्स येतात, वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व, व्हायटमिन्स म्हणजे जीवनसत्व आणि खनिज, मिनरल्स म्हणजे खनिज. सो जीवनसत्व आणि खनिजांचं प्रमाण मायक्रोन्यूट्रिएंट्समध्ये असल्यामुळे ते छोट्या प्रमाणामध्ये लागतात. तर जे मोठ्या प्रमाणामध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पाणी सगळ्यात महत्वाचं, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन. सो हे झाले 6 विभाग आपले. आता आपल्या शरीर जे आपलं जे पूर्ण शरीर जे बनलेलं आहे, जी आपली बॉडी बनलेली आहे, ती सगळ्यात जास्तीत जास्त ज्याच्यामध्ये हायेस्ट क्वांटिटी म्हणावी लागेल ती 50 ते 70% आपलं शरीर हे पाण्याने बनलेलं असतं. सो आपल्या शरीरामध्ये मॅक्सिमम वेट जे आपल्या शरीराचं आहे ते 50 ते 70% हे पाण्याचं असतं. त्याच्यामुळे पाणी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट असते. आता हे पाणी दरवेळेला आपण प्यायल्यानंतरच मिळतं का, तर नाही. प्यायल्यानंतर नुसतं नाही, आपण जे अन्न खातो त्याच्यामधनं देखील आपल्याला पाणी मिळतं. तर याच पाण्याचे काय काय गुणधर्म आहेत, हे पाणी कशासाठी किंवा त्याचा उपयोग काय, व्हॉट आर द प्रॉपर्टीज पाण्याच्या,
एकतर पाणी हे प्रत्येक पेशींमध्ये, सेल म्हणजे पेशी, आपल्या प्रत्येक शरीराच्या पेशींमध्ये, त्यांच्या मध्ये आणि त्याच्या अराउंड असं दोन्ही त्या पेशींचा पाण्याचा त्याचं त्याचं प्लेसमेंट असतं. आणि त्याचबरोबर ते आपल्या रक्तात म्हणजे ब्लडमध्ये, त्याचबरोबर आपल्याला घाम येतो. ते घाम येतो म्हणजे काय, आपल्या शरीरातलं पाणी बाहेर पडत असतं. आणि जेव्हा आपलं लागल्यानंतर आपण जेव्हा रडतो किंवा खूप वाईट वाटलं, आईने धपाटा मारला, की त्यानंतर जे रडायला येतं, ते जे डोळ्यातनं गंगा जमुना बाहेर येतात, ते आपले अश्रू, ते अश्रू पण दुसरं तिसरं काही नसून आपल्या शरीरातलं पाणी असतं. तर आपल्या आपल्या शरीराला पाणी कशा कशासाठी लागतं, तर एक म्हणजे आपल्याला घाम येतो. का बरं घाम येतो? कारण आपण जेव्हा बाहेर उन्हामध्ये जात असतो, तर उन्हामध्ये आपली बॉडी किंवा आपलं शरीर खूप तापतं. आणि खूप शरीर तापल्यानंतर समजा आपल्या शरीरामध्ये पाणी नसेल किंवा कमतरता असेल पाण्याची, आणि आपल्याला घाम आला नाही, तर आपल्या त्वचेला किंवा आपल्या स्किनला चटके बसायला सुरुवात होते. सो आपल्या शरीराला थंड ठेवण्यासाठी म्हणून आपली जी शरीर आहे किंवा आपली जो बॉडी आहे, तो सुपर कम्प्युटर आहे. म्हणजे आता आपण जे कम्प्युटर्स वापरतो त्याच्या एक अष्टमांश किंवा एक दशमांश पण नसेल इतका सुपर कम्प्युटर आपलं आपलं शरीर असतं. त्यामुळे त्याला बरोबर माहिती असतं की अरे बाहेर खूप तापलंय बरं का, आता आपल्याला खूप जोराजोरात चटके बसणार आहेत, म्हणून आपल्याला घाम यायला पाहिजे. सो घाम आल्यानंतर आपल्या शरीरामध्ये एक थंडावा यायला सुरुवात होतो. त्याचबरोबर दुसरी गोष्ट जी आपलं पाणी करतं, ते म्हणजे तुम्ही जेव्हा एखादं अन्न खाता किंवा जेवता, त्यानंतर आता हे जेवण झाल्यानंतर आता पोळी खाल्लीत, भाजी खाल्लीत, भात खाल्लात, त्यानंतर तुम्ही कुठलाही पिझ्झा असो, बर्गर, जे काही तुम्ही खात असाल, ते अख्खच्या अख्खं तर शरीरात जात नाही. ते आपण चावून 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 आतमध्ये ढकलतो. बरं, आतमध्ये ढकलल्यानंतर ते असतं घट्ट प्रमाणामध्ये, पण ते डायजेशन पूर्ण करण्यासाठी त्याला कशात तरी विरघळवायची गरज असते. तर ह्याच्यासाठी आवश्यक असणारा जो रोल असतो, तो देखील आपल्या आपल्या शरीरातलं पाणी, त्याच्यामध्ये खूप मोठा भाग असतो त्याचा. त्याचबरोबर आपण जे शरीरातलं अन्न म्हणजे जे काही अन्न खातो, त्या अन्नांमधनं मिळणारे जे पोषक घटक असतात, ते पोषक घटक आपल्या वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सना पण मिळणं किंवा आपल्या शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये डिस्ट्रीब्यूट करणं आवश्यक असतं. त्याचं योग्य प्रमाणामध्ये त्याचं विभागणी करणं आवश्यक असतं. मग हे काम देखील पाणी करत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जेव्हा शौचासाठी म्हणजे नंबर 2 आणि नंबर 1 म्हणजे आपल्याला जेव्हा पॉटी लागते आणि पीपीला जातो आपण, युरिनला जातो, त्यावेळेला आपल्या शरीरामधले नको असलेले जे गोष्टी असतात त्या बाहेर टाकल्या जातात. त्याच्यात ते देखील काम पाण्याचं आहे. ते देखील काम पाणीच करतं, की आवश्यक असलेल्या जे न आवश्यक असलेली गोष्टी ज्या असतात त्या पाण्याच्या रूपाने आपल्या किडनी वाटे या ब्लॅडरमधनं ते बाहेर पडतं. त्याचबरोबर आपल्या पॉटी वाटे नेक्स्ट डे किंवा दुसऱ्या दिवशी किंवा खाल्ल्यानंतर पचन झालं की काही तासानंतर ते नको असलेले घटक बाहेर पडतात. तर त्याच्यात देखील पाण्याचा खूप मोठा भाग येतो. आता अजून एक गोष्ट, आता समजा असं विचार केला की आपण जर का इनफ पाणी प्यायलं नाही किंवा जेवढं आवश्यक असेल तेवढं पाणी आपण प्यायलं नाही, तर काय व्हायला सुरुवात होते. तर या चित्रामध्ये तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच वेळेला काही काही मुलांच्या पोटात दुखायला सुरुवात होते आणि त्यांना कळत नाही की मला पोटात का दुखतंय. तर त्यांची जर का दुसऱ्या दिवशी शौचाला साफ झालेलं नसेल, इफ पॉटी व्यवस्थित झालेली नसेल आणि बराच काळपर्यंत पॉटी पोटामध्ये ठेवून दिलेली असेल, कारण कॉन्स्टिपेशन हा खूप मेजर प्रॉब्लेम आहे आत्ताच्या मुलांचा. एक तर खाण्यापिण्यामध्ये असलेले बदल किंवा त्याचबरोबर त्यांच्या जेवणामध्ये इनफ प्रमाणामध्ये न मिळालेलं पाणी, या सगळ्या कारणामुळे मुलांना होणारा कॉन्स्टिपेशनचा इश्यू इज अ मेजर प्रॉब्लेम. त्याचबरोबर तुमचं शरीर म्हणायला लागतं अरे माझ्याकडे जास्त पाणी नाहीये, तर मग ते जसं आपण चिडलो, लहान लहान मुलं आपण चिडलो की आपण काय करतो, हातपाय आपटायला सुरुवात करतो. आपण म्हणायला लागतो नाही नाही मला हे हवंय, मला ते हवंय, आणि मग टँट्रम थ्रो करायला लागतो. तर अशा वेळेला आपली बॉडी पण टँट्रम थ्रो करते. मग ती कशाच्या स्वरूपात करते, तर डिहायड्रेशन. ती म्हणते तुम्हाला दिलं नाहीस का इनफ पाणी, मी आता रुसून बसणार आहे आणि मी डिहायड्रेट होणार आहे. मग डिहायड्रेट झाल्यानंतर काय सुरुवात होतं, तर चक्कर यायला लागते, घसा कोरडा पडतो, कळत नाही काय होतंय, मग पोटात दुखायला लागतं. या सगळ्या गोष्टी इनफ पाणी शरीरामध्ये नसल्यामुळे किंवा इनफ पाणी न प्यायल्यामुळे, जेवणातनं असो किंवा तुमच्या बाहेरून मिळालेल्या पाण्यामधनं असो, या सगळ्या गोष्टींमध्ये तो जेवणामधनं जे पाणी मिळतं ते आवश्यक असतंच. पण त्याच्या व्यतिरिक्त लहान मुलांनी त्यांना जी वॉटर बॉटल आपल्याला दिलेली असते, आईनी पॅक केलेलं असतं आपल्या लंच बॉक्समध्ये, ते पूर्णच्या पूर्ण वॉटर बॉटल संपवणं म्हणजे साधारण 4 ते 5 ग्लास तरी पाणी कमीत कमी घेणं आवश्यक असतं तुम्हाला दिवसभरामध्ये. का तर मग तुमचे सेल्स पण हॅपी राहतात, तुमचे पेशी असतात त्या नाचायला लागतात, म्हणतात अरे वा वा मी खूप मस्त व्यवस्थित मला पाणी मिळालंय. जसं एखाद्या झाडाला आपण पाणी घातलं की ते कसं टवटवतं, तसंच आपलं शरीर असतं की त्या आपल्या पेशींना योग्य प्रमाणामध्ये पाणी मिळालं की आपलं शरीर एकदम
आनंदी व्हायला लागतं, एनर्जेटिक व्हायला लागतं. त्याचबरोबर तुमचा जो मेंदू असतो, तो मेंदू कसा काम करतो, तर जेव्हा तुम्हाला डिहायड्रेशन व्हायला सुरुवात होते, त्यावेळेला आपल्या मेंदूमध्ये एक हायपोथॅलॅमस नावाचं एक छोटंसं एक भाग असतो. तो इमिडिएटली तो एक जसं आपण टेक्स्ट करतो ना, तसं आपल्या शरीरामधल्या आपल्या तो मेंदूला सिग्नल्स पोचवायला सुरुवात करतो, की अरे मला आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता येते. तर आपण मग काय करायला पाहिजे, तर मला एक प्रकारचं फिलिंग द्यायचंय, मला एक प्रकारचं एक कुठलं तरी असं एक सेन्सेशन द्यायचंय, की मला मला खूप तहान लागली आहे. तर तहान लागली की आपण काय करतो, पाणी पितो. तर हे जे तहान लागण्याचं जे चक्र असतं, ते हायपोथॅलॅमस आपल्या ब्रेनला सांगत असतो, की बाबा नाही, मला आता तहान लागले तर मला पाणी प्यायचंय. त्यानंतर त्याच बरोबरीने पाण्याचा अजून एक काय भाग असतं, तर आपल्या शरीरामधलं जी हीट असते, ती बाहेर तुम्ही जेव्हा बाहेर खेळत असता त्यावेळेला आपल्या शरीरामधल्या हीट ओव्हरऑल हीटमुळे चटके बसू नयेत, जास्त शरीर तापू नये. त्यामुळे तुमचं व्यवस्थित प्रमाणामध्ये पाण्याचं जर का इनटेक असेल, तर तुम्ही बाहेर देखील खूप उन्हामध्ये देखील व्यवस्थित सर्व्हाइव्ह होऊ शकता. स्पेशली जी मुलं बँड करतात, तर माझ्याकडे धाकटी मुलगी बँडमध्ये होती. तर बँडमध्ये तर आपल्याला माहिती आहे की ड्युरिंग समर टाईममध्ये किंवा उन्हाळ्याच्या काळामध्ये तोच ही ती वेळ असते की ज्या वेळेला बँडच्या प्रॅक्टिसेस होतात. आणि बँडमध्ये तर तुम्हाला आता जी मुलं इथे असतील त्यांना माहिती असेल कदाचित, की खेळ असो, बँड असो, की काही जरी असलं तरी तुम्हाला त्या उन्हामध्ये हे बसावंच लागतं. तर अशा वेळेला तुमच्या पाण्याच्या बाटल्या तुम्हाला तुमचे शिक्षक सांगत असतात, की भरपूर पाणी घेऊन या. पाण्याच्या बाटल्या तुमच्याबरोबर असणं हे आवश्यक आहे. आता बऱ्याच वेळेला असं आपल्याला होतं, की अरे काय आहे, तेच 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 पाणी पिऊन कंटाळा आला, तर पाण्याला काही चवच नाही. आणि हे अगेन हे माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरनं सांगते मी, की त्यांना ते ब्लँड पाणी प्यायला समहाव आवडत नाही. तर मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, तर पाण्यामध्ये लिंबू टाकायचं, एखादं लिंबाचं फोड टाका. नंतर काकडी टाकू शकता, पुदिना टाकू शकता, बेरीज टाकू शकता. बेरीजचं तर पाणी इतकं मस्त लागतं, त्याच्यामध्ये तुम्ही किवी, ऑरेंजेस असं सगळं टाकून तुमच्या थोड्या छोट्याशा वॉटर बॉटलमध्ये घेऊन गेलात, की ते पाणी दिवसभर, आताच तर वॉटर बॉटल्स अशा छान आहेत की ते जवळजवळ 8-8, 10-10 तास पाणी थंड ठेवतात. आणि बर्फच टाकायची गरज नाहीये, पण माठामधलं जे थंड पाणी असतं किंवा नॉर्मल टेम्परेचरमधलं जे थंड पाणी असतं, माठातलं थंड पाणी जर का तुम्ही कधी प्यायलं नसेल, इथे देखील माठ अवेलेबल आहेत. माठातलं थंड पाणी तुम्ही पिऊन बघा. त्या माठाला असलेली चव, म्हणजे त्याच्या आत एक तर ती जी मातीची चव असते, ती पाण्यामध्ये इतकी छान उतरते आणि पाणी असं गोड लागायला लागतं. तर तुम्ही हा प्रयोग करून बघा, की जर का आपल्या फ्रीजमधल्या पाण्याच्या ऐवजी आपण मातीच्या भांड्यामधलं पाणी प्यायलं आणि त्याच्यात थोडीशी फळं इन्फ्यूज केली आणि मग ते तुमच्या ओव्हरऑल वॉटर बॉटलमध्ये टाकलं, तर हे दिवसभरामध्ये पाणी देखील चविष्ट लागायला लागतं. आणि त्याचबरोबर आपल्या फळांचे जे गुणधर्म असतात, ते देखील पाण्यामध्ये हळूहळू उतरायला लागतात. आता पहिला जो आपण दुसरा जो भाग बघितला, पहिलं होतं पाणी. त्या मॅक्रोन्यूट्रिएंट्स मधले दुसरा जो भाग होता, तो होता आपला कार्बोहायड्रेट्स. आता कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बोदक म्हणजे काय, तर कार्बोहायड्रेट्सचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे सिंपल कार्बोहायड्रेट्स आणि दुसरं म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. सिंपल म्हणजे एकदम साध्या पद्धतीचं एकात एक जस्ट एकच गुंफलेली एक चेन असते. आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचा अर्थ असा होतो, की बरेच साखरेचे जे छोटे 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 अणुरेणू असतात, ते एकत्र बांधून ठेवलेले असतात. सो सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हणजे साधी जी कार्बोदक किंवा कार्बोहायड्रेट्स जे असतात, ते नथिंग बट शुगर. शुगर म्हणजे आपली साखर असते. आणि ती पटकन विरघळते, पटकन जेवतो. एकदा तुम्ही खाल्लत, अगदी साधं एक्झाम्पल द्यायचं तर कुकीज, आणि जेव्हा आपण खूप काहीतरी गोड पदार्थ खातो, त्यावेळेला तात्पुरतं तुम्हाला खूप छान वाटतं, मला अशी एनर्जी आली आहे असं वाटतं. पण हे काय आहेत की सिंपल कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कसं असतं, की ते आतमध्ये गेलं की ते काही वेळापर्यंत तर राहतं, पण नंतर ते बाहेरही लगेच पडून जातं. म्हणजे त्याची काम करण्याची क्षमता देखील लवकर संपते. त्याचबरोबर समजा आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचा वापर केला, आणि हे आपण काही रेसिपीज बघणार आहोत पुढच्या पुढच्या सत्रामध्ये. तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स काय असतात, एकमेकांना घट्ट धरून ठेवलेली चेन्स असतात. आणि त्या घट्ट धरून ठेवलेल्या चेन्समुळे, जसं तुम्ही त्या कदाचित तुमच्या मराठी शाळेच्या एखाद्या पुस्तकामध्ये ती गोष्ट ऐकली असेल. म्हाताऱ्या माणसाला 5 मुलं असतात. आणि त्या 5 मुलांना तो एकीचं बळ शिकवण्यासाठी पहिली एक काडी घेतो आणि ती तोडायला लावतो. ती पटकन तुटते, पण ते जेव्हा 5 काड्या एकत्र घेऊन तुम्ही तोडायचा प्रयत्न करता, तेव्हा ते तोडणं फार कठीण असतं. तर तसंच कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचं असतं. जेव्हा एकत्र कनेक्टेड जेव्हा ही शुगर मॉलिक्युल्स असतात, त्यावेळेला त्यांना तोडण्यासाठी किंवा शरीराला ते वापरण्यासाठी हळूहळू हळूहळू वापरावं लागतं. आणि त्यामुळे तुमच्या रक्तामधली जी साखर असते ती पटकन वाढत नाही, म्हणजे तुम्ही हायपर देखील लगेच होत नाही.
आणि तुम्हाला जेवढं आवश्यक असलेली जी एनर्जी असते ती बरोबर तुम्हाला ती प्रोव्हाइड केली जाते, स्पेशली तुम्ही खेळत असताना. खेळ किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स तुम्ही जास्त वापरलेत सिम्पल कार्बोहायड्रेट्सपेक्षा, तर ह्याचा त्या उपयोग तुम्हाला जास्त होतो. तरच आता हे जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात त्याच्यामध्ये परत अजून दोन पोट विभाग असतात. त्याच्यामध्ये स्टार्च येतो आणि डायटरी फायबर येतं. तर या डायटरी फायबर आणि स्टार्चमुळे हे दोन्हीही गोष्टी या प्लांट्सपासून म्हणजे वनस्पतींपासून मिळत असतं. त्यामुळे हे जास्तीत जास्त फायदेशीर ठरणारं शरीराला असतं. त्याचबरोबर हे जे कार्बोहायड्रेट्स असतात, हे दोन्ही प्रकारचे जे कार्बोहायड्रेट्स असतात त्याचं दोघांचंही नंतर रूपांतर हे ग्लुकोजमध्ये म्हणजे साखरेमध्येच होणार आहे. परंतु एक जे जसं म्हटलं की सिम्पल कार्बोहायड्रेट्स जे असतात त्याचं रूपांतर साखरेचं पटकन होतं, तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स जे असतात त्याचं रूपांतर साखरेचं हळूहळू होत असतं. आणि जेव्हा एक्सेस ग्लुकोज म्हणजे आता खूप जास्त तुम्ही कुकीज खाल्ल्यात, खूप जास्त तुम्ही साखर खाल्लीत, त्यानंतर जे आता एक्सेस ग्लुकोज जे आहे म्हणजे तुमच्या शरीराला आवश्यक तेवढं तर तुम्हाला आता साखर मिळाली, पण आता हे उरलेल्या साखरेचं काय करायचं बाबा ह्याचा विचार करत बसतो आपलं शरीर. मग अशा वेळेला मग शरीर पण आपलं एकदम असं काय म्हणतात ना, व्हेरी सुपर कॉम्प्युटर. मग ते म्हणतं मी नाही ठेवणार ह्या ग्लुकोज माझ्या रक्तामध्ये जास्त काळ, त्याचं काहीतरी तरी मी कन्व्हर्जन करून टाकणार आहे. मग त्याचं कन्व्हर्जन तो कशात करतो, तो फॅट्समध्ये करतो. आणि आपल्या शरीराला फॅट स्टोअर करण्याची वेगळी कपॅसिटी नाही. जेवढे फॅट्स तुम्ही द्याल तेवढं शरीर म्हणतं हो हो तू यू आर मोस्ट वेलकम, मी तुला कुठे पाहिजे तिथे साठवून ठेवेन, पोटावर ठेवेन, हातावर ठेवेन, माझ्या मागे ठेवेन. जिथे जिथे शक्य असेल तिथे ते फॅट जमा व्हायला सुरुवात होते. त्यामुळे कुठल्याही जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारचे साखर खात असाल, ती साखर खाताना कुठल्या प्रकारची आपण साखर खातोय, ती योग्य आहे की नाही, जास्त प्रमाणे का कमी प्रमाणे, ह्यात आपण नंतर बघणार आहोत. तर हे कसं ओळखायचं ह्या सगळ्याचं एक छान त्याचं वर्गीकरण केलेलं असतं, ते आपण शिकू आपण या शेवटी याच्या आपण ती ऍक्टिव्हिटी करणार आहोत. त्यानंतर आता पुढचा पुढचा जो भाग येतो तो म्हणजे हेल्दी सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. आता हे जे हेल्दी कार्बोहायड्रेट ज्याला आपण म्हणतो ते येतात कुठनं, ते कसे आपल्याला कुठून मिळणार आहेत. तर एक तर आपल्या इथे डाव्या बाजूला जी चित्र दिसत आहेत त्या डाव्या बाजूला चित्रांमध्ये आपल्याला पोळी दिसतेय, पुलाव दिसतोय, फ्राईड राईस दिसतोय, वडा सांबार दिसतोय. नंतर त्याचे हे जस्ट असं मी पिक्चर म्हणून दिलंय, हे इंडियन पदार्थ आपला आपण भारतीय आहोत म्हणून मी भारतीय पदार्थांचा इथे वापर केलाय. तर हे जे सगळे आहेत हे मिनिमली प्रोसेस्ड घरी केलेले प्रकार असतात. आणि हे व्यवस्थित होल ग्रेन पासून म्हणजे आपल्याकडे असणारी सगळी जी धान्य असतात त्या धान्यांपासून बनवलेलं असतं. त्याच्यामुळे ही जी अनप्रोसेस्ड किंवा मिनिमली प्रोसेस्ड घरी बनवलेल्या गोष्टी असतात त्या जास्त हेल्दियर कार्बोहायड्रेट्सच्या प्रमाणात मोडल्या जातात. त्याचबरोबर अनेक फळं, भाज्या, नंतर बीन्स तुम्हाला आवडत असतील, हरभऱ्यांपासून ते अगदी उसळी आवडत असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या हेल्दी फॅट्स किंवा हेल्दी कार्बोहायड्रेट्सच्या स्वरूपामध्ये मोडल्या जातात. आता हे झालं हेल्दी. आता अनहेल्दी काय, तर आता ह्या तर गोष्टी आपल्या सगळ्यांच्याच रोजच्या घरामध्ये असणाऱ्या गोष्टी आहेत. हे सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या नेहमी बघणाऱ्यातल्या गोष्टी दिसत आहेत. तर त्याच्यामध्ये लेफ्ट हँड साईडला तर खूप छान टेम्पटिंग असे कुकीज दिसत आहेत, कॅन्डीज दिसत आहेत, सोडा दिसतोय, ज्यूस बॉक्सेस दिसत आहेत. ज्यूस बॉक्सेस तर सगळ्यात फेवरेट गोष्ट असते मुलांची नेण्यासाठी आपल्या लंच बॅगमध्ये. आणि सकाळी उठल्या उठल्या ब्रेकफास्टला जे सगळ्यात आवडता ब्रेकफास्ट मुलांचा तो म्हणजे सिरियल. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अनहेल्दी सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट्समध्ये येतात. तर ते शुगर्समध्ये मेनली सिरियलमध्ये काय तर नुसती साखर, आणि ते आपण बघणार आहोत की हे लेबल कसं वाचायचं. साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. आणि आपण आता मगाशी पाहिलं की एक्सेसिव्ह साखर काय करतं, जेवढं आवश्यक आहे तेवढं मी घेणार, पण पुढचं माझी नको असलेली जी साखर आहे ती मी फॅटमध्ये स्टोअर करून ठेवणार. म्हणजे मग मला परत कमतरता साखरेची आहेच. मग अशा वेळेला शरीर काय करतं, सुरुवातीला खूप एनर्जेटिक वाटतं पण नंतर हळूहळू जसजसा वेळ जातो तसतसं मग झोप यायला लागते, कंटाळा यायला लागतो, फोकस होत नाही, बाई काय शिकवतायत, टीचर काय शिकवतायत ते कळत नाही. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात या सगळ्या टाळण्यासाठी म्हणून ह्या आपल्याला सिम्पल कार्बोहायड्रेट्सच्या ऐवजी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचा आपण वापर करायचा आहे. आता हा झाला हे दोन झाले भाग. तिसरा भाग झाला आपला फॅट किंवा ज्याला आपण मेद म्हणतो मराठीमध्ये. तर या फॅटचा उपयोग काय आहे, तर गुड फॅट आणि इसेन्शियल म्हणजे ज्या फॅट्समध्ये पण दोन प्रकार असतात. एक तर सॅच्युरेटेड फॅट विच इज नॉट सो गुड, आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स विच आर कन्सिडर्ड टू बी द गुड कॉल, म्हणजे एक खूप चांगलं आहे, एक त्यातल्या त्यात बरं असं आपण म्हणता येईल. सो फॅट किंवा जी मेद ज्याला आपण म्हणतो ते आपल्या शरीरासाठी आवश्यक ही गोष्ट आहे. म्हणजे फॅट हे तुम्हाला घ्यावेच लागतात कारण त्याच्यामध्ये त्याचं कार्य पण तेवढंच मोठं आहे.
फॅट कशा कशासाठी आवश्यक असतात, तर आता आपण बघितलं की जे एक्सेसिव्ह ग्लुकोज आहे ते नंतर फॅटमध्ये कन्वर्ट होतं. त्याच्यामुळे तुमची जी एनर्जी आहे ती स्टोअर करण्यासाठी फॅटचा उपयोग असतो. नंतर वेगवेगळ्या प्रकारचे व्हायटमिन्स जे आपण जीवनसत्व असतात त्याचं इकडनं तिकडे ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी फॅट्सची आवश्यकता असते. आपल्या त्वचेची हेल्थ घेण्यासाठी, म्हणजे त्वचेला आपल्याला एक आवरण असतं. जर का फॅटच नसते आपल्या शरीराच्या त्वचेवरती किंवा स्किनवरती, तर काय झालं असतं, बाहेर गेलो असतो थंडीमध्ये, खूप कडाक्याची थंडी पडली आणि फॅटच नाही, मग अशा वेळेला काय होणार, तर डायरेक्ट एक्सपोजर होईल आणि आपल्याला थंडी जास्त वाजायला लागेल. सो फॅटचं काम आहे हे की एक इन्सुलेशन सारखं, जसं आपल्या घराला इन्सुलेशन असतं. आपल्या घरामध्ये थंडी आपल्याला का वाजत नाही, कारण घरामध्ये एक असं एक कापसाच्या कलरचं, तुम्ही जर का घर बांधताना कधी बघितलं असेल तर कापसासारखं एक इन्सुलेशन असतं. तसंच आपलं फॅट हे आपल्या इन्सुलेशनचं काम करतं. आणि आणि इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की जेव्हा आपण एखादी एनर्जी प्रोडक्शनचं काम बघतोय की आपल्या शरीराला जास्तीत जास्त ऊर्जा किंवा एनर्जी कुठनं मिळते, तर ती सगळ्यात जास्त एनर्जी ही आपल्याला फॅटपासून मिळते. म्हणजे अगदीच थोडक्यात सांगायचं तर 4-9-4 म्हणजे 4-9-4 अशी विभागणी केलेली असते की 4 किलो कॅलरीज, 9 किलो कॅलरीज आणि 4 किलो कॅलरीज. सो 4 किलो कॅलरीज हे आपल्याला म्हणजे पर ग्रॅम मध्ये 4 किलो कॅलरीज हे प्रोटीन्स मधनं मिळतं, 4 किलो कॅलरीज ही कार्बोहायड्रेट्स पासून मिळतं आणि 9 किलो कॅलरीज जे असतं ते आपल्याला फॅट पासून मिळतं. त्याच्यामुळे साधारण 30% वरती जास्त फॅट हे दिवसाला घ्यायचं नाही. 30% इज द मॅक्सिमम. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला फॅटची गरज नाही. त्याचं 30% भरपूर झालं आपल्याला. आणि त्याच्यापैकी देखील सॅच्युरेटेड फॅट बऱ्याचशा गोष्टींमध्ये असतात. तुमच्याकडे आता मी तुम्हाला म्हटलं ना, लेबल्स तुम्ही तुमचे एक आवश्यक जे तुमच्या घरामध्ये आहे ते तुम्ही घेऊन या आणि पाठीमागे तुम्हाला ते लेबल दिलेलं असेल. त्या लेबलवरती वाचा की सॅच्युरेटेड फॅट लिहिलंय का त्याच्यावर, नॉर्मल फॅट लिहिलंय का. तर सॅच्युरेटेड फॅट हे त्याच्यामधल्या दिवसभराच्या कंटेंटमध्ये 10% पेक्षा जास्त असू नये. सो आपलं टोटल जे कॅलरी इंटेक असतं त्याच्यापेक्षा 10% पेक्षा जास्त हे सॅच्युरेटेड फॅट नसावं. कारण सॅच्युरेटेड फॅटचं कन्व्हर्जन पुढे जेव्हा ज्याला आपण म्हणतो ना, खूप शरीराचा आपला जो मोठा जास्त प्रमाणामध्ये वाढल्यानंतर मोठा जो शत्रू बनू शकतो तो म्हणजे कोलेस्ट्रॉल. तर त्याचं रूपांतर नंतर कोलेस्ट्रॉलमध्ये होऊन ते अनवॉन्टेड कोलेस्ट्रॉल आवश्यकच आहे शरीराला, पण एका प्रमाणापेक्षा जास्त जेव्हा ते वाढतं तेव्हा ते आपल्या सगळ्या रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन बसलं की मग पुढे अजून हेल्थ प्रॉब्लेम्स, आपल्या हृदयाचे विकार सुरू होतात, हार्ट इश्यूज सुरू होतात. सो ते टाळण्यासाठी म्हणून सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण हे 10% पेक्षा जास्त नसावं. आता हे सॅच्युरेटेड फॅट कुठनं मिळतात आपल्याला, म्हणजे जे गुड फॅट्स नसतात, जे चांगले नसतात ते, आणि किंवा जास्त हाय क्वांटिटी असते कुठल्या कुठल्या फूड्समध्ये असते, तर जी लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत त्याच्यामध्ये बीफ, लॅम्ब, पोर्क हे जास्त हाय कंटेंट आहेत त्याच्यात फॅट्समध्ये. चीज आणि बटर, खूप जास्त प्रमाणामध्ये चीज आणि बटरचा वापर. क्रीम म्हणजे फ्रेश क्रीम असेल, मग त्याचबरोबर आपण जे क्रीम चीज वगैरे वापरतो, मेयोनीज वापरतो, चिकन स्किन वापरतो, ऑन स्किन जर का तुम्ही कुक करत असाल, तर चिप्स असतात. पाम ऑइल तर सगळ्यात, म्हणून मी तो मोठा एरो केलाय तिकडे. पाम ऑइल तर हे सगळ्या बहुतेक बॉक्स फूड जे असतं, जे तुमच्या रिफ्रिजरेटेड सेक्शन मधलं जे फूड असतं, म्हणजे फ्रोझन फूड असतं, त्याच्यामध्ये जे फ्राईड फूड असतं त्याच्यामध्ये पाम ऑइलचा कंटेंट हा सगळ्यात जास्त असतो. पाम ऑइल कारण चीप असतं, वापरायला सोपं असतं, स्वस्त असल्यामुळे बाहेरच्या बॉक्स फूड बनवण्यामध्ये ज्याचा जास्त उपयोग होतो. सो तो पाम ऑइलमध्ये सगळ्यात जास्त वापर हा रेफ्रिजरेटेड फूडमध्ये केला जातो. आणि आईस्क्रीम. सो असं आहे का की आईस्क्रीम खायचंच नाही, असं नाही, पण एका मी म्हटलं तसं की एका ठराविक प्रमाणामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी खाऊ शकता. तुम्ही बाकीच्या गोष्टी म्हणजे तुमच्या भाज्या, फळं हे खाल्लं तर आईस्क्रीम हे खायला काहीच हरकत नाहीये. तुम्ही आता समर येतोय, आता सुट्ट्या आल्यानंतर उन्हाळ्याच्या आईस्क्रीम तर खायलाच पाहिजे. सो अशा वेळेला हे आवश्यक असणारे जे घटक असतात ते घ्यायचे. आता अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण गुड फॅट्स, की ते आपल्या शरीराला आवश्यक असणारे फॅट्स. मग त्याच्यामध्ये इकडे आपल्याला खूप छान प्रकारे अवकाडो मिळतात, काही नट्स मिळतात, काही जे फिश खात असतील ते फिशचं प्रमाण, ऑलिव्हज आर गुड. सो आपल्या तुमच्या डब्यांमध्ये, समजा मी नंतर सांगेन की डबा आपण कसा पॅक करायचा, तर डब्यामध्ये जेव्हा तुम्ही एक सॅलडचा एखादी कंटेंट टाकता त्याच्यामध्ये मग छोटेसे ऑलिव्ह तुम्ही टाकू शकता. त्याच्यात बॉटल्ड ऑलिव्ह पेक्षा तुम्हाला जर का फ्रेश ऑलिव्हचा जो बार असतो, जो तुमच्या होल फूड स्टोअर्समध्ये असतो, तो फ्रेश ऑलिव्हच्या बार्समधनं एक 4-5 ऑलिव्ह तुम्ही पॅक करू शकता. त्याबरोबर काकड्यांचे तुकडे, गाजराचे तुकडे हे सगळे प्रकार तुम्ही तुमच्या लंचमध्ये ॲज अ साईड म्हणून तुम्हाला घेता येऊ शकतात. पुढचा जो भाग येतो तो म्हणजे प्रोटीन्स
किंवा त्याला आपण प्रथिनं म्हणतो. आणि हा सगळ्यात महत्वाचा किंवा सगळ्यात पॉप्युलर टॉपिक आहे. जी मुलं आता जे प्युबर्टीमध्ये असणारी मुलं असतात 12-13 वर्षाची, स्पेशली जे मुलगे आहेत, त्यांच्यामध्ये तर प्रोटीन हा अत्यंत पॉप्युलर विषय आहे. कारण त्यांना आज नेहमी असं वाटत असतं की मला प्रोटीन पाहिजे बाबा, मला मसल बिल्ड करायचं आहे. तर हा जो प्रकार असतो आता जे मोस्ट पॉप्युलर झालेला आहे सगळ्या यंग जनरेशनमध्ये, की मला प्रोटीन हे पाहिजेच, मला प्रोटीन शिवाय चालणारच नाहीये. तर प्रोटीन्स आणि फक्त ही पण समजूत आहे काही लोकांची की प्रोटीन हे फक्त नॉनव्हेजमधनंच मिळतं, असं नाहीये. जी लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांनी योग्य प्रकारे जर का कॉम्बिनेशन्स केली तर प्रोटीन व्यवस्थित आणि त्या व्यवस्थित प्रमाणामध्ये तुम्हाला घेता येतं. तर प्रोटीन्स म्हणजे काय, तर प्रोटीन्स तर जसं आपण कार्बोहायड्रेटची साखळी बघितली, तसं प्रोटीन्स हे देखील एक सिंपल अणू आणि अणुरेणूंचे अणूंपेक्षा रेणूंचे एक एक सिंपल साखळी असते, ज्याला म्हणतात अमिनो ऍसिड्स. ही साखळी कशा प्रकारचे त्याचे रेणू असतात, तर ते अमिनो ऍसिड्सचे असतात. सो म्हणजे त्याला अमिनो ऍसिड्सला बिल्डिंग ब्लॉक्स म्हणतात प्रोटीनचा. तो अमिनो ऍसिड्स हे अत्यंत आवश्यक गोष्ट असते आपल्या शरीरात. आणि अमिनो ऍसिड्स कशाचे बनलेले असतात, तर एक कार्बन, एक हायड्रोजन, एक नायट्रोजन, हा सिंपल बेसिक असतं. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असतं, आता तुम्ही केमिस्ट्री शिकत असताल शाळेमध्ये, त्याच्यात सल्फर असतो, फॉस्फरस असतं, आयर्न असतं. हे कॉम्बिनेशन देखील काही अमिनो ऍसिड्समध्ये दिसायला येतं. सो अमिनो किंवा प्रोटीनचा सगळ्यात जास्त उपयोग, जसं मी म्हटलं की मसल बिल्ड करण्यासाठी, तुमच्या त्वचेसाठी, तुमच्या नेल्ससाठी, तुमच्या केसांसाठी, तुमच्या रक्तासाठी, ह्या सगळ्यात आवश्यक आणि तुमच्या योग्य वाढीसाठी, किंवा प्रत्येक आपली जी शरीरातली पेशी असते त्या प्रत्येक पेशीसाठी आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे प्रोटीन. सो प्रोटीनचं प्रमाण हे व्यवस्थितच पाहिजे तुमच्या जेवणामध्ये. जसं कार्बोहायड्रेट तुम्ही वापरताय, जसं तुम्ही बाकीच्या गोष्टी घेताय, तसं प्रोटीनचंही प्रमाण हे व्यवस्थितच तुमच्या जेवणात हवं. आता या प्रोटीन्स जे ज्याच्यामुळे बनले जातात ते अमिनो ऍसिड्स मध्ये दोन प्रकार असतात. तर एक असतो इसेन्शियल अमिनो ऍसिड आणि दुसरं असतं नॉन इसेन्शियल, म्हणजे जे आवश्यक अमिनो ऍसिड आणि नॉट सो आवश्यक अमिनो ऍसिड, म्हणजे जे खूप जास्त आवश्यक नसलेलं. त्यापैकी आपलं जे शरीर असतं त्या शरीराला साधारणतः, म्हणजे दिस इज अ रफ रफ बॉल, म्हणजे आम्ही सगळं खूप डिटेलमध्ये ॲज आय सेड वी आर नॉट गोईंग. सो जनरल कॅटेगरीजमध्ये 20 प्रकारचे अमिनो ऍसिड्स आपल्या शरीरामध्ये प्रोटीन बिल्ड करण्यासाठी वापरलं म्हणजे आवश्यक असतात. त्यापैकी जे 9 अमिनो ऍसिड्स असतात ते अमिनो ऍसिड्स तुम्हाला तुमच्या जेवणामधनच मिळवावे लागतात. बाकीचे 11 जे असतात ते तुमच्या शरीरामध्ये तयार होत असतात किंवा त्याच्यामध्ये ऑलरेडी बिल्ट असतात. पण जे 9 आवश्यक इसेन्शियल अमिनो ऍसिड्स असतात ते तुम्हाला तुमच्या जेवणामधनच घेणं आवश्यक असतं, कारण ते शरीर तुमचे हे अमिनो ऍसिड्स बनवत नाहीत. तर आता आपण प्रोटीनकडे बघतोय, तर प्रोटीनचे पण परत दोन भाग पडतात. एक म्हणजे कम्प्लीट प्रोटीन आणि दुसरं असतं ते इनकम्प्लीट प्रोटीन. सो कम्प्लीट प्रोटीनचा अर्थ काय, तर कम्प्लीट प्रोटीनमध्ये जे सगळे इसेन्शियल अमिनो ऍसिड्स असतात, जे आता मी म्हटलं की ते 9 तुम्हाला तुमच्या जेवणामधनच घ्यावे लागतात, तर ते जे इसेन्शियल अमिनो ऍसिड्स असतात ते अमिनो ऍसिड्स तुम्हाला या कम्प्लीट प्रोटीनमधनं मिळू शकतात, ज्याच्यात डेअरी प्रॉडक्ट्स येतात, पोल्ट्री येतं, फिश येतं, एग्ज येतात, मीठ येतं. सो जे नॉनव्हेज खाणारी लोक आहेत त्यांच्यासाठी कम्प्लीट प्रोटीन मिळणं हे जास्त सोपं आहे इन कम्पेअर टू व्हेजिटेरियन लोकांमध्ये. पण त्याचा अर्थ असा होत नाही की व्हेजिटेरियन लोकांना कायमच प्रोटीनची कमतरता असते. जर का तुम्ही योग्य प्रमाणामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमधलं जो शाकाहारी आपलं जर का जेवण बघितलं, तर ते योग्य प्रमाणामध्ये कॉम्बिनेशन करून घेतलं तर ते कम्प्लीट प्रोटीन, इनकम्प्लीट प्रोटीन हे कम्प्लीट प्रोटीनमध्ये व्यवस्थित कन्वर्ट करणं हे अगदी सोपं आहे. इनकम्प्लीट प्रोटीनमध्ये थोडंसं इसेन्शियल अमिनो ऍसिड्सला ची कमतरता असते, कारण ह्याच्यामध्ये मॅक्सिमम आपण व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या आणि आपल्या उसळी आणि कडधान्य ह्याच्यामधनं आपण त्या गोष्टी मिळवत असतो प्रोटीन्समध्ये. मग आता जी व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांनी काय करायचं हे पूर्ण प्रोटीन मिळण्यासाठी म्हणून, तर इथे आपलं छान ताट दिसतंय डाव्या बाजूला. तर त्या ताटामध्ये भात आहे, पोळी आहे, 2 प्रकारच्या भाज्या आहेत, एक उसळ दिसते मला, एक भाजी दिसतेय, दही दिसतंय. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, सो व्हेजिटेरियन लोकांनी किंवा शाकाहारी लोकांनी हे कशी कमतरता पुरवून काढायची, तर ह्यांना आपल्या रेग्युलर प्रोटीन्स बरोबर ज्याला कॉम्प्लिमेंटरी प्रोटीन्स म्हणतात ते एकत्र करणं. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वरण, भात, तूप, लिंबू, हा जो कॉम्बिनेशन आहे, दिस इज द कम्प्लीट फ्रूट किंवा कम्प्लीट जेवणाचा प्रकार म्हणून मानला जातो. तर त्याच्यामध्ये वरण भाताचं जर का बघायला गेलं तर वरण भातामध्ये भात हा कार्बोहायड्रेटच्या कॅटेगरीत येतो. म्हणजे लेंटिल्स किंवा बीन्सनी बनवलेलं असतं, डाळींनी बनवलेलं असतं. त्याचबरोबर तूप हा आपला फॅटचा भाग येतो. आणि त्यालाच कॉम्प्लिमेंटरी किंवा त्याला एन्हान्स करण्यासाठी किंवा त्याची
व्यवस्थित त्याचं डायजेशन होण्यासाठी किंवा पचन होण्यासाठी म्हणून लिंबू पिळलं जातं. सो वरण भात हा मोस्ट आयडियल पार्ट ऑर द एक्झाम्पल आहे, जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांनी कॉम्प्लिमेंटरी प्रोटीन्स कशी घ्यावी. नंतर पोळ्या आहेत आपल्या, ज्या चपाती किंवा पोळ्या, ज्या होल व्हीट ब्रेड किंवा होल व्हीट ब्रेड, आता इथे बरीचशी लोक होल व्हीट ब्रेड खातात, पण होल व्हीट ब्रेड आय एम नॉट अ व्हेरी बिग फॅन ऑफ. पण ज्या पोळ्या किंवा चपात्या आपण घरी बनवतो त्या, आणि त्याचबरोबर तुम्हाला हे जे पालक असतील इकडे तर त्यांना आवडत असेल, तर जेव्हा आपण आठवत असेल तर आपण जेव्हा मोठे होत होतो तेव्हा आपल्या डब्यांमध्ये पोळीचा लाडू असायचा, ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला शेंगदाण्याचं कूट टाकलेलं असायचं. तर हे जे कॉम्बिनेशन आहे शेंगदाणा पोळीचा लाडू, हा सगळ्यात चांगलं एक्झाम्पल आहे की ते कॉम्प्लिमेंटरी प्रोटीन्स आपण कसे घेऊ शकतो जेव्हा आपण शाकाहारी असतो त्यावेळेला. त्याचबरोबर साऊथ इंडियन लोकांमध्ये तुम्ही बघाल तर योगर्ट राईस हा खूप फेमस त्यांची डिश असते, आणि त्याच्यावरती वेगवेगळं टेम्परिंग केलं जातं. सो या म्हणूनच हे कॉम्प्लिमेंटरी प्रोटीन्स येतात ते तुमच्या राईस हा कार्बोहायड्रेट आहे त्याच्यामध्ये, तर हे एकत्र करून त्याला त्याचं एक कम्प्लीट प्रोटीन बनवलं जातं. आता हे डेली नीड्स तुम्हाला मी एक, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्नॅपशॉट्स काढून घ्या, पण आय थिंक हे युट्यूबवरती शेअर केलं जाणार आहे. पण हे जस्ट जनरल प्रोटीन्सचं गाईडलाईन्स आहेत जे NCBI दिलेलं आहे. सो इन्फंट्सना किती लागतं, 6 ते 12 महिन्याच्या याला मॅक्सिमम प्रोटीन कॉन्टेंट किती लागतं, 1 ते 3 वर्षाच्या मुलांचं किती, 4 ते 8 वर्षाच्या मुलाचं किती, मुलांचं म्हणजे मुली आणि मुलांमध्ये देखील प्रोटीनचं प्रमाण वेगवेगळं ठेवतो आपण अकॉर्डिंग टू त्याची ग्रोथ कशी असते. आणि बरं हे मॅक्सिमम आहे, ह्याच्यामध्ये बदल नक्कीच घडू शकतात. त्याचा जसा तुम्ही म्हणजे दिस इज अ हाय रेकमेंडेशन सगळ्या पालकांसाठी, की जसं तुम्ही तुमच्या पिडियाट्रिशियनला रेग्युलर भेटता, महिन्यात वर्षातनं एकदा तुमची ती अपॉइंटमेंट असते ॲन्युअलची, त्याचबरोबर एक ॲन्युअल किंवा बाय ॲन्युअल अपॉइंटमेंट तुम्ही रजिस्टर्ड डायटिशियनच्या बरोबर तुमच्या भागामध्ये घ्या. रजिस्टर्ड डायटिशियन्स आर कवर्ड बाय इन्शुरन्स. नसेल तरी पण इट इज वर्थ टू विजिट रजिस्टर्ड डायटिशियन, कारण त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलाचं त्यावेळेसच्या जो ग्रोथ अकॉर्डिंग टू द ग्रोथ, ज्या तुम्हाला आवश्यक घटक आहेत त्याच्या वाढीसाठी, ते तुम्हाला कळणं जास्त सोपं जातं. मील प्लॅनिंग दिलं जातं त्याच्यात, कुठे कुठे कमतरता त्याच्या शरीरामध्ये असेल तर ती भरून काढली जाते. म्हणून एक विजिट ही कायम त्याच्या, जरी तुमचा मुलाला काही प्रॉब्लेम नसेल तरी देखील एक न्यूट्रिशन गाईडलाईन्स म्हणून तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड डायटिशियनकडे किंवा लायसन्स न्यूट्रिशनिस्टकडे जाऊन वर्षातनं एक व्हिजिट द्यावी. हे दिस इज लाईक म्हणजे लोकांना ह्याचा अवेअरनेस नाही आहे अजून, पण जसं मेंटल हेल्थची आवश्यकता असते, जसं फिजिकल असेसमेंटची आवश्यकता असते, तसंच तुम्हाला न्यूट्रिशनल असेसमेंटची देखील तेवढीच आवश्यकता असते. आता आपण बघूया व्हायटमिन्स बद्दल. हे सगळं झालं. आता मॅक्रो न्यूट्रिएंट्स तर आपण बघितलंय की अरे हा मोठ्या प्रमाणामध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी होत्या, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, वॉटर, हे सगळं बघितलं. आता आपण वळूया आपल्या व्हायटमिन्सकडे. आणि व्हायटमिन्स म्हणजे आपली जी आवश्यक असणारी जीवनसत्व असतात. तर व्हायटमिन्स म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर व्हायटमिन्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे ज्याला आपण लिव्हिंग थिंग्स म्हणतो, कम फ्रॉम द लिव्हिंग थिंग्स, ज्याच्यामध्ये कार्बन असलं त्या चेनमध्ये असतो बेसिकली. आणि आपल्या शरीराच्या योग्य वाढीसाठी, नॉर्मल ग्रोथसाठी, आपल्या शरीराचं चलनवलन होण्यासाठी या आवश्यक घटकांची त्याची आवश्यकता आपल्या शरीराला असते. आता या व्हायटमिन्समध्ये 2 प्रकार आहेत. एक तर पाण्यामध्ये विरघळणारे व्हायटमिन्स, फॅट्स, ज्याला वॉटर सॉल्युबल म्हणतात, आणि एक असतं ते मेदामध्ये, म्हणजे फॅट सॉल्युबल व्हायटमिन्स. आता ह्याच्यापैकी जे फॅट सॉल्युबल व्हायटमिन्स असतात A, D, E आणि K, तर हे जे व्हायटमिन्स आहेत ते शरीराला सतत मिळण्याची, म्हणजे रोज तुम्हाला घ्यायची गरज नसते. जर का तुम्ही आणि मी म्हणते सप्लिमेंटल फॉर्ममध्ये, तर ते तुम्हाला म्हणजे जसं जी लोक म्हणतात ना त्याला मल्टी व्हायटमिन्स घेतात त्याच्यामध्ये, सो त्या शरीराला एक स्टोअर करण्याची कपॅसिटी असते, कारण आपण फॅट सोल्युबल असतात ते. वर्सेस जे पाण्यामध्ये सोल्युबल असतात, जे वॉटर सोल्युबल असतात, जे ह्या ज्या बी आणि सी म्हणजे ब जीवनसत्व आणि क जीवनसत्व, ही जी आहेत ती मात्र तुम्हाला रोजच्या रोज घ्यावी लागतात, कारण ती पाण्याबरोबर फ्लश केली जातात. त्यामुळे तुमच्या रेग्युलर जेवणामध्ये बी आणि सी जीवनसत्वाचं किंवा व्हायटमिन्सचं प्रमाण हे व्यवस्थित असायला पाहिजे. आता ह्या सगळ्यापैकी फक्त व्हायटमिन डी आणि के हे 2च व्हायटमिन्स आहेत जे शरीर तुमचं तुम्हाला स्वतःहून बनवलं जातं. सूर्यप्रकाशामध्ये ते व्हायटमिन डी आपलं शरीर किंवा कोलेस्ट्रॉलच्या मदतीने बनवलं जातं. त्यामुळे इतर सगळी जीवनसत्व मिळण्यासाठी तुमचं जे खाणं आहे ते योग्य प्रमाणातच पाहिजे. योग्य प्रमाणातच तुम्हाला फूड खाणं आवश्यक आहे. आणि रोजच्या जीवनामध्ये ज्या ज्या तुमच्या जे फूडचे ज्या ज्या ग्रुप्स असायला पाहिजेत ते देखील योग्य प्रमाणामध्ये पाहिजेत.
आता प्राण्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही विचार केलात, अगदी तुमच्याकडे पेट्स असतील, तर प्राण्यांच्या शरीरामध्ये व्हायटमिन सी म्हणून प्राणी शक्यतो लगेच त्यांना सर्दी खोकला हा खूप कॉमनली होत नाही किंवा व्हायरल इन्फेक्शन होण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये व्हायटमिन सी हे ऑलरेडी प्रोड्यूस केलं जातं किंवा ते बनवलं जातं. पण आपल्याला मात्र सर्दी खोकल्यापासनं किंवा इतर कुठल्या व्हायरसेसपासनं वाचण्यासाठी म्हणून क जीवनसत्व, ड जीवनसत्व म्हणजे व्हायटमिन डी, व्हायटमिन सी ही आवश्यक गोष्ट असते, जी तुम्हाला तुमच्या जेवणामधनं मिळणं आवश्यक आहे. आता ह्याच्यापैकी मी एक गोष्ट मात्र युजली सांगते की जी व्हेजिटेरियन लोक आहेत ते जर का अंड खात नसतील आणि जर का दे आर ओपन टू ईट द एग्स, सो एक रोज मीडियम साईजचं अंड हे आपल्या मुलांना देणं इट्स अ गुड थिंग, कारण त्याच्यामध्ये गुड सोर्स ऑफ व्हायटमिन डायरेक्टली तुम्हाला मिळत असतो. त्याचबरोबर योग्य प्रमाणामध्ये प्रोटीनचं देखील प्रमाण त्याच्यात असतं. 7 ते 8 ग्रॅम प्रोटीन्स त्या अंड्यामधनं तुम्हाला मिळत असतं सुरुवातीला सकाळी, जे आवश्यक गोष्ट असते. आणि खूप मिसकन्सेप्शन अंड्याच्या बाबतीत आहे की ते कोलेस्ट्रॉल वाढवेल का, पण इट्स डायटरी कोलेस्ट्रॉल, त्याच्यामुळे ते आवश्यक असलेलं कोलेस्ट्रॉल आहे. तो एक असून वेगळा भाग आहे, त्याच्यावर आपण आज बोलणार नाही आहोत. पण एक छोटासा मीडियम साईज एक बॉइल्ड असो, ज्या प्रकारे मुलांना आवडेल त्या प्रकारामध्ये सकाळी ब्रेकफास्टला एक अंड देणं इट्स अ गुड हॅबिट बेसिकली. आता मिनरल्स म्हणजे खनिजांबद्दल आपण काही जास्त याच्यात डिटेलमध्ये जाणार नाही, पण हे जसं ऑर्गॅनिक व्हायटमिन्स हे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस असतात, तसं मिनरल्स हे इनऑर्गॅनिक असतात. म्हणजे ते आपल्या जमिनीमधनं आपल्याला मिळतात, म्हणजे आपलं जमीन आणि पाणी याच्यामधनं मिळणारे घटक असतात. सो ह्या मिनरल्सचं काय आपल्या शरीरामध्ये काम असतं, तर आपल्या शरीरामधलं जे आयर्न आहे, ज्याच्यामुळे आपल्या रक्ताला एक प्रकारचा असा जे म्हणतात ना हिमोग्लोबिन, त्याला एक अशी तुम्हाला कधी रक्त तुमचं तुम्ही चाटलं असेल ना, चुकून तुम्ही कधी पडलात आणि अरे पटकन तोंडात हात गेला असेल, तर त्याला एक अशी मेटली चव लागते, म्हणजे एक असं लोखंडासारखी चव लागते. तर हे त्या हिमोग्लोबिनमुळे होत असतं. आणि त्याचं काम काय आहे, तर आपल्या मसल्समध्ये ऑक्सिजन स्टोअर करण्याचं जे काम असतं ते हे हिमोग्लोबिन करत असतं. त्यामुळे त्याचबरोबर आपल्या शरीरातल्या हाडांची डेव्हलपमेंट, स्पेशली जी ग्रोईंग मुलं आहेत, त्या ग्रोईंग मुलांमध्ये ग्रोईंग पेन्स खूप दिसतात किंवा हाडं जेव्हा वाढत असतात त्यावेळेला. त्याचबरोबर तुमचे दात, म्हणजे ज्या मुलांचे पहिले अगदी लहान मुलांचे जेव्हा पहिले दात पडतात आणि दुसऱ्या दातांची सुरुवात होणार असते, त्यावेळेला त्यांच्या जेवणामध्ये मिनरल्सचं प्रमाण व्यवस्थित हवं. टीथ आणि मसल टिश्यूजमध्ये त्याचा उपयोग केला जातो. आणि हे मिनरल्स मिळतात कुठनं, तर आपल्याला आपल्या वनस्पतींपासनं आणि ॲनिमल्स आणि ड्रिंकिंग वॉटर ऑफकोर्स पाण्यापासनं देखील मिळतात. आता ही हेल्दी इटिंग प्लेट आहे, ही अशा प्रकारे दिसते. ही साधारण तुमच्याकडे समजा तुमचं जेवणाचं ताट आलं, ते आय थिंक कोणीतरी ना अ, मला असं वाटतं ते राईटअप करतं आहे त्याच्यावर. सायली, तुला ते जमणार आहे का इरेज करायला? ओके. सो त्या मी प्लेट, करतो मी करतो हां, थँक्यू. सो त्या प्लेट्सवरती तुम्हाला होल ग्रेन्स, हेल्दी प्रोटीन्स, फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स दिसत असेल. तर ह्याच्यामध्ये होल ग्रेन्सचं जे प्रमाण आहे, आपण सगळ्या प्लेटला आपण समजा डिवाइड केलं 2 भागांमध्ये, तर एक एक भाग हा फळांसाठी, एक भाग भाज्यांसाठी, आणि दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपले जे पोळी भात ते सगळं, आणि त्याच्या बाजूनी हेल्दी प्रोटीन्स. आता मग प्रोटीन्समध्ये जसं आपण मगाशी म्हटलं की जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्याच्यात उसळी येणार, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या येतात. आणि जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत ते कुठल्याही प्रकारचं एक ॲनिमल प्रॉडक्ट ते त्या हेल्दी प्रोटीनमध्ये तुम्ही घेऊ शकता. सो तुमच्या जेवणामध्ये अशा प्रकारचं, आणि मी पुढे एक चार्ट तयार केलाय, त्याच्यामध्ये तुम्हाला ते चार्ट शेअर केलाय. या गोष्टी तुम्हाला तुमच्या प्लेटमध्ये असायला हव्यात. आणि त्याचबरोबर हेल्दी ऑइल्समध्ये सगळ्यात जास्त माझं आवडतं वापरणारं ऑइल इज अवकाडो आणि एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, जेव्हा तुम्ही वरनं कुकिंग पण करत असता लाईट टेम्परेचरमध्ये. आणि पाणी, त्याच्यामुळे पाणी हे जरी तुम्हाला तुमच्या फूडमधनं मिळत असेल तरी देखील त्याच्या व्यतिरिक्त, स्पेशली जेव्हा ग्रोईंग मुलं असतात ज्यांना हायड्रेशनची आवश्यकता जास्त असते, स्पेशली जे बाहेर खेळतात मुलं, तर त्यावेळेला पाण्याचं प्रमाण योग्य ठेवणं, हे पाणी हे तुमच्या जेवणाच्या बरोबर असायला हवं. आता हा चार्ट आहे ज्याच्यात 2 वर्ष ते 4 वर्ष यांच्यासाठी डेली गाईडलाईन्स मुलींसाठी काय हव्यात, तर त्यांचं कॅलरी इंटेक आणि अगेन त्यांच्या ऍक्टिव्हिटी, दिस इज अ व्हेरी जनरल चार्ट, ऍक्टिव्हिटीवरती डिपेंड करतं. तर एज 2 to 4 मध्ये साधारण 1000 ते 1400 कॅलरीज पर्यंत त्यांच्या ग्रोथ आणि ऍक्टिव्हिटी लेवलप्रमाणे दिवसाला असायला हव्यात. त्यापैकी प्रोटीन हे 2 ते 4 औन्सेस आणि 1 औन्स इज इक्वल टू 30. सो तुम्हाला ते मल्टिप्लाय करून मिळेल की किती टोटल येते. फळांचं प्रमाण 1 ते 1.5 कप, तेवढंही युजली मुलं खात नाहीत. सो ते पालकांचं कर्तव्य आहे की तुम्हाला तुमच्या डब्यांमध्ये, मुलांच्या डब्यांमध्ये ते फळं पॅक करणं,
भाज्यांचं प्रमाण 1 ते 1.5 कप, नंतर ग्रेन्स 3 ते 5 औंसेस आणि डेअरी 2 ते 2.5 कप. आणि डेअरीमध्ये काय तर आल्मंड मिल्क येऊ शकेल किंवा साधं A2 प्रोटीन मिल्क असेल, ज्यांना मुलांना दूध पचण्याचा इथे प्रॉब्लेम असतो. तर कुठल्याही प्रकारचं डेअरी चीज असेल, हेल्दीयर चीज, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या दिवसभराच्या तुमच्या कॅलरीजमध्ये काउंट होतात. अम, एक गोष्ट मला सांगायची आहे की जेव्हा आपण डबा पॅक करतो, सो डबा पॅक करत असताना नॉर्मली एखाद्या लंच बॅगमध्ये एक तुमचा एक मेन कोर्स हवा, ज्याच्यात तुम्ही कुठल्याही प्रकारचे थोडे जास्त कार्बोहायड्रेट असलेलं, म्हणजे ते पण त्याच्यात पोळी भाजी असू दे किंवा एक भाताचा प्रकार असेल तो एक. त्याच्याबरोबर एक छोटा डबा हा तुमचा सॅलेडचा पाहिजे, ज्याच्यात काकडी असेल, टोमॅटो असेल, नुसतं चिरलेली गाजर असेल, जे मुलांना आवडत असेल ते. त्याचबरोबर एक छोटासा भाग असतो तो फळांचा. फळं त्याच्यात मग तुम्ही ग्रेप्स असू देत, ॲपल असू देत, ह्या 3 गोष्टी तर हव्यातच हव्यात. त्याच्या व्यतिरिक्त मुलांना एक कॉम्प्लिमेंटरी, म्हणजे त्यांना काहीतरी आम्ही सगळं संपवलंय म्हणून एक काहीतरी छान द्यायचं. तर तुम्हाला बरेचसे काही स्नॅक्स आहेत आपल्या मार्केटमध्ये मिळतात, जे थोडे हेल्दीयर स्नॅक असतात. काही मुलांना क्रंचियर स्नॅक्स आवडतात, मग त्याच्यामध्ये तुम्हाला पिटा चिप्स येतात, अनसॉल्टेड पिटा चिप्स असतात. नंतर काही फ्रूट स्नॅक मला स्वतःला फार आय एम नॉट अ गुड फॅन ऑफ दॅट. पण काही काही असे गोड पदार्थ किंवा तुम्ही घरी एखादा बेसनाचा लाडू करू शकता, रव्याचा लाडू करू शकता, ते त्यांना पॅक करा. मी युजली जेव्हा मुली लहान होत्या त्यावेळेला खजुरामध्ये कुठले तरी नट स्टफ करून द्यायचे. एखादं पीनट कधीतरी एखादं केलं, पीनटची ॲलर्जी असेल तर कॅश्यू नट स्टफ करा, आल्मंड स्टफ करा. नंतर कधीतरी त्याच्यामध्ये तुम्हाला वॉलनट स्टफ करा, पिस्ते स्टफ करा किंवा त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून देऊ शकता. दोज आर एनर्जी बॉल्स. सो ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्या या दिवसामध्ये समजा त्या एनर्जी बॉल्समध्ये थोडेसे आपल्या ज्या गुलाबाच्या पाकळ्या असतात वाळवलेल्या, त्याला एक छान वास येतो. त्या पर्टिक्युलर ते कॅन्डीसारखं आपण एका wrapper मध्ये गुंडाळून देखील मुलांना देऊ शकते. हेल्दियर साईड आहे ती. तर ह्या 4 गोष्टी ह्या तुमच्या युजली डब्यांमध्ये असायला पाहिजे. हे एजेस 5 ते 8 त्याच्यासाठी गाईडलाईन्स आहेत. मुलांसाठी आणि मुलींसाठी हे वेगवेगळे प्रकारचे गाईडलाईन्स. जसजसं तुम्ही तुमचं एज वाढेल तसतसं तुमचं कॅलरी नीड वाढत राहते. कारण काही मुलं ऍक्टिव्हिटी लेवल त्यांची वाढत राहते. त्याच्यामुळे त्याच्यात हे मिनिमम आणि मॅक्सिमम क्वांटिटीज दिल्या आहेत डिपेंडिंग अपॉन तुमच्या एज प्रमाणे. त्याचबरोबर पुढचा जो भाग येतो तो एज ग्रुप 9 ते 13, ज्याच्यात मॅक्सिमम ऍक्टिव्हिटी त्या प्युबर्टीमध्ये मुलं येत असतात, मुली येत असतात. तर अशा वेळेला त्यांचं प्रोटीनचं प्रमाण किती पाहिजे, फ्रुट्सचं प्रमाण किती पाहिजे. आणि नॉट टू एव्हरीबडी फॉलोज दिस, बट ट्राय टू, म्हणजे मॅक्सिमम प्रयत्न करा की 1.5 कप तरी भाज्यांचं प्रमाण, 2 1 कप भाज्यांचं प्रमाण हे दिवसाला असायला हवं. सगळ्यात महत्वाचा भाग येतो जे 14 ते 18, म्हणजे जी आता मुलं हायस्कूलला जातात, तर हायस्कूलच्या मुलांसाठी तो सगळ्यात मोठा ग्रोथ पिरियड असतो. आणि नंतर 18 नंतर ते तयार होत असतात कॉलेजला जाण्यासाठी. सो या 14 ते 18 पिरियडमध्ये सगळ्यात जास्त आवश्यक असलेलं त्यांचं जे न्यूट्रिशन असतं. आणि त्याच वेळेला त्यांची ती सवय त्यांना लागण्याचं जे वय असतं, की त्यावेळेला जर का लंच पॅक करायची सवय असेल त्यांना, तर ते पुढे जाऊन कॉलेजमध्ये गेल्यानंतर पण जेव्हा स्वतःच्या अपार्टमेंटमध्ये राहायला सुरू होतात, त्यावेळेला दे आर ऑलरेडी ट्रेंड की मी घरी जेवण करून मी स्वतःचं स्वतः घेऊन जाईन. सो शक्यतो घरचा डबा हा सगळ्यात जास्त मुलांना अट्रॅक्टिव्ह असतो, मुलांसाठी आवश्यक गोष्ट असते. थोडंसं आधी त्याचं प्लॅनिंग सुरुवात करायला केली तर जास्त जास्त फायदेशीर ठरतं. मला लहानपणी मुलांच्या मध्ये एक सवय होती की ज्या ज्या वेळेला असं खूप जास्त हेवी काम असेल आणि माझा शिफ्ट जर का 10-10, 12-12 तासाचे असतील, तर त्यांना एक छोटंसं मी एक चिठ्ठी लिहून द्यायचे त्या डब्यामध्ये की अरे हा आज ते खाल्लंस, मग कशी आहेस, असं एक जनरल त्यांना आवडते असणारं काहीतरी 2-4 गोष्टी त्या चिठ्ठीत लिहून दिल्या की काहीतरी स्पेशल चिठ्ठी म्हणून त्या मुलं खुश होतात की बाबा अरे काहीतरी वेगळं मला मिळालंय. त्यांचा एखादा आवडता स्नॅक, एखादा चीट डे म्हणून कधीतरी एखादी कुकी तुम्ही घरी बनवलेली देऊ शकता. सो दीज आर द रेग्युलर ऍक्टिव्हिटीज. पण मुलं ही जास्तीत जास्त घरच्या डब्यामध्ये माझ्या काय आहे, घरच्या मला घरनं काय डबा आणलाय, त्यांना ह्याचं कौतुक सगळ्यात जास्त असतं. आणि ॲज आय सेड की हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मला 2 मुली माझ्या त्या एजमधनं गेलेल्या आहेत. आता आला सगळ्यात महत्वाचा पार्ट. तो आता आपल्याकडे काही मुलं ऑलरेडी, मी सांगितलं होतं की काही जणांनी त्यांचे त्यांचे एक आवडते बॉक्सेस आणले असतील. तर त्या बॉक्सेसवरचे लेबल्स कसे वाचायचे हे आपण सगळे आज बघणार आहोत. अगदी खूप बेसिक लेबलवर ते जाणार आहोत, आपण खूप डिटेलमध्ये बघणार नाही आहोत. सो इथे मी 3 लेबल्सवरती ते स्प्लिट केलंय. तर ह्याच्यामध्ये मी घरामधले एक चिरिओसचं पॅक आणलंय. एक न्यूट्रिशन कुठलं तरी एक न्यूट्रिशन फॅक्ट एका पर्टिक्युलर लेबलमधलं आहे. आणि एक एक जनरल लेबलचा पिक्चर केलंय. सो ह्याच्यामधलं आता माझा कर्सर फिरत असेल की नाही माहित नाही मला, लेट मी सी.
सो या कर्सरवरती न्यूट्रिशन फॅक्ट तुम्हाला दिसतंय वरती आणि टोटल टोटल कॅलरीज तुम्हाला दिसत आहे तिथे. आता आपण हे मधल्या ह्याच्यावरती आहे, मधल्या लेबलवरती आहे. सो हे पूर्ण जे लेबल आहे त्या लेबलच्या खालती तुम्ही बघाल तर तिथे दिलेलं असतं द डेली पर्सेंटेज व्हॅल्यू टेल्स यू हाऊ मच न्यूट्रिएंट इन द सर्विंग फूड ऑफ कॉन्ट्रीब्युट्स टू अ डेली डाएट. सो ते हे जे स्प्लिट केलेलं आहे, हा पर्सेंटेज जे दाखवले आहेत हे कशाच्या आधारे दाखवले आहेत, तर असं कन्सिडर केलं जातं की त्या एक ओव्हरऑल जनरल व्यक्तीच्या जेवणामध्ये 2,000 कॅलरीज ह्या दिवसाला मिळतात. सो 2,000 कॅलरीज पैकी 10% काय असेल, 5% काय असेल, 7% काय आहे, 13% काय आहे, 14% काय आहे, हे या लेबलवरती लिहिलेलं आहे. सो आता ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक लेबलमधली सगळ्यात आवश्यक गोष्ट ही चूक प्रत्येक जण करतं. सुरुवातीपासून आपण म्हणजे आपण जेव्हा शिकत असतो त्यावेळेला हे पटकन आपल्याला लक्षात येत नाही. आपण पटकन ते लेबल बघतो आणि म्हणतो अरे वा, भरपूर प्रोटीन आहे ह्याच्यामध्ये, आपण ते घ्यायला पाहिजे. अरे वा, ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी दिसत आहेत. पण त्याच्यात नेहमी वरती जो फॅक्ट असते ती वाचायची की ह्याच्यात सर्विंग साईज किती आहेत. ह्याच्यामध्ये आता जसं ह्या लेबलवर लिहिलंय की 8 सर्विंग पर कंटेनर. आता ह्या सर्विंग साईजमध्ये तुम्हाला दिसेल की 2/3 कप ही सर्विंग साईज आहे. सो आपण खरंच 2/3 कप घेतोय का, हा पहिला फॅक्टर. जर का तुम्हाला खरंच तेवढं तुम्हाला न्यूट्रिशन हवं असेल आणि तेवढ्याच न्यूट्रिशनच्या व्हॅल्यूजमध्ये राहायचं असेल तर तेवढंच सर्विंग जे सजेस्टेड असतं तेच सर्विंग तुम्हाला घेणं आवश्यक आहे. तर हे 2/3 कप म्हणजे काय झालं, असं 55 ग्रॅमचं सर्विंग झालं. या 55 ग्रॅम सर्विंगमधनं मला एनर्जी म्हणजे कॅलरीज किती मिळणार आहेत दिवसाच्या, तर 2,000 कॅलरीज पैकी साधारण 230 कॅलरीज मला ह्याच्यातनं मिळत आहेत. सो या 230 कॅलरीज कशा डिवाइड केल्या गेल्या आहेत, तर मला टोटल फॅट म्हणजे त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट आपण बघितलं, ट्रान्स फॅट आता अलाउडच नाहीये, इट्स नॉट अलाउड इन US. सो ट्रान्स फॅट तुम्हाला दिसणार नाही. समजा लेबलवरती असेल तर इट्स अन ॲब्सोल्यूट नो. आणि त्या फॅटमध्ये टोटल फॅट दिले 8 ग्रॅम आणि सॅच्युरेटेड फॅट दिले 5%. आता म्हणजे टोटल फॅट 10% आहे. सो ह्याचा अर्थ जे उरलेलं चांगलं फॅट जे आहे ते उरलेलं 5% फॅट हे नॉर्मल अनसॅच्युरेटेड पासून येत आहे. परंतु सॅच्युरेटेड फॅटचं आपण बघितलं की सॅच्युरेटेड फॅट दिवसभरामध्ये तुम्हाला 10%च्या पेक्षा जास्त घ्यायचं नाही. त्यामुळे समजा हे जे काही लेबल आहे, हे जे काही कंटेंट, फूड कंटेंट आहे, जे तर का तुम्ही तेवढं खात असाल तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून जे काय घ्याल ते फक्त 5% पेक्षा जास्त नसायला हवं, कारण दॅट फुलफिल्स द व्हॅल्यू ऑफ युअर सॅच्युरेटेड फॅट फॉर अ डे. त्यानंतर कोलेस्ट्रॉल किती आहे, सोडियम हा अनदर मोठा फॅक्टर असतो की पॅक्ड फूड जे असतं त्या पॅक्ड फूडमध्ये सोडियमचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं, कारण सोडियम म्हणजे सॉल्ट आणि सॉल्ट हा प्रिझर्वेटिव्ह सारखं काम करतं. म्हणून जे किती जरी चांगलं दिसणारा पदार्थ असला, किती जरी दिसत असलं अरे वा, प्रोटीनचं छान दिसतंय, हे XYZ कंटेंट खूप छान दिसतंय, परंतु सोडियमचं प्रमाण जर का जास्त असेल तर तिथे नंबर्स तुमचे खाली जातात. नंतर कार्बोहायड्रेट किती आहे, तर 13% आहे. त्याच्यातनं फायबरपासनं किती मिळतंय, नंतर टोटल शुगर, आणि एक अजून असतं की युजली शुगरच्या समोर पर्सेंटेज दिलं जात नाही. ते आत्ता आत्ता हळूहळू तुम्हाला सुरुवात झाली आहे दिसायला की काय किती पर्सेंट त्याच्यावरती दिसत आहे. पण या टोटल शुगरपैकी 12 ग्रॅम हे टोटल शुगर त्याच्यातनं काही साखर मिळते आणि त्याच्यापैकी 10 ग्रॅम ही ॲडेड शुगर आहे, म्हणजे ती टाकलेली शुगर आहे, रिफाईंड शुगर आहे. सो मिळणारा जो तुमची एनर्जी आहे ती मॅक्सिमम ह्या कॅलरीजमधनं मिळणारी जी एनर्जी ती 20% एनर्जी ही तुम्हाला त्या सिम्पल शुगर्समधनं, म्हणजे हे हाय शुगर कॉन्टेंट आहे. त्याच्यामुळे यू हॅव वॉट एव्हर यू चूज, मेक शुअर की तुम्ही यू आर चुझिंग इट वाईजली. ऍक्टिव्हिटीसाठी म्हणजे एखादी सडन ऍक्टिव्हिटी आहे आणि तुम्हाला हाईट त्याचबरोबर इमिडिएटली एनर्जी पाहिजे असेल तर अशा वेळेला हाय शुगर कॉन्टेंट घेणं इज ओके. परंतु जेव्हा तुम्हाला दिवसभरामध्ये फुलफिलमेंटसाठी किंवा तुमच्या डब्यांमध्ये काही गोष्टी पॅक करत असाल तर या शुगरचं भान राखणं हे इम्पॉर्टंट असतं. त्याचबरोबर व्हायटमिन डी किती आहे, कॅल्शियम किती आहे, आयर्न किती आहे, पोटॅशियम किती आहे. सो हे ज्या गोष्टी आहेत या मॅन्डेटोरी आहेत लेबलवरती. तसंच तुम्हाला इथे न्यूट्रिशनमध्ये चिरिओसच्या न्यूट्रिशन बॉक्समध्ये दिसेल की सॅच्युरेटेड फॅट किती, ट्रान्स किती, पॉली किती, मोनो किती, कोलेस्ट्रॉल किती, सोडियम किती. तो आता हे त्यातल्या त्यात तुम्ही जर का कम्पेअर केलं एक 2/3 कप इकडे आणि हे 1 to 1/3 कप ऑफ चिरिओस, तर त्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण याच्या मधल्या लेबलपेक्षा कमी आहे. सो दिस इज अ लिटल बिट मोर, आय वुड से लिटल बिट मोर हेल्दियर दॅन द मिडल लेवल. आणि त्याच्यामध्ये डायटरी फायबर त्याचबरोबर काही ॲडेड न्यूट्रिएंट्स टाकलेले आहेत. आता हे जे 100% 100% 100% हे काय आहे हे आता आपण बघू थोडक्यात, पुढच्या स्लाइडमध्ये दिसेल. आता हे जे तुम्हाला पहिलं दिसतंय ह्याला म्हणतात क्लास 1 न्यूट्रिएंट्स ऑन द लेबल. सो क्लास 1चा अर्थ काय, तर जे न्यूट्रिएंट्स किंवा जे घटक आपण पोषक घटक टाकलेले आहेत तुमच्या लेबलमध्ये किंवा तुमच्या त्या बॉक्समध्ये किंवा त्या अन्नामध्ये
त्याचं कामच हे आहे की त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवण्यासाठीचं ते घटक त्याच्यामध्ये टाकले आणि हे डायटरी सप्लिमेंट सारखं काम करतं. हे जे ते तुम्हाला व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, ए, बी, सी ते सगळं जे आहे हे ऍडेड न्यूट्रिएंट्स आहे. त्याला न्यूट्रिएंट्स किंवा क्लास वन इन्ग्रेडियंट्स असं म्हटलं जातं. सो हे न्यूट्रिएंट्स असतात त्याच्यामध्ये ऍडेड न्यूट्रिएंटमध्ये काय काय भाग येतात, तर व्हिटॅमिन्स येतात, मिनरल्स येतात, फायबर येतं, त्याचबरोबर अमिनो ऍसिड्स येतात, कॅफिन येतं, प्लांट एक्स्ट्रॅक्ट येतात. हे सगळे क्लास वन न्यूट्रिएंट्स असतात. आणि हाय व्हॅल्यू डिक्लेअर समजा एखादं ऍडव्हर्टाइजमेंट करत असेल, वी आर हाय इन न्यूट्रिएंट्स, वी आर हाय इन दॅट. जेव्हा ते असं म्हणतात की वी आर हाय इन व्हिटॅमिन सी, वी आर हाय इन झिंक, तर वेळेला त्याची जी व्हॅल्यू असते ती 100% किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तरच तुम्ही ते डिक्लेअर करू शकता की माझं फूड हे हाय झिंक आहे किंवा कुठलं न्यूट्रिएंट हाय आहे. सो त्या बॉक्सवरती दिसतंय ते झिंकचं प्रमाण 100% आहे. दॅट्स वाय द चिरिओजमध्ये तुम्हाला असं दे कॅन क्लेम की वी आर द हाय झिंक फूड. आणि झिंक हा अत्यंत आवश्यक घटक असतो, स्पेशली पुरुषांसाठी. जेव्हा मुलं मोठी होतात, पुबर्टीला जात असतात, तर त्यावेळेला झिंक हा घटक आहे त्यांच्या. मला वाटतं त्या थोडंसं डिस्कनेक्ट झाल्या, येतीलच लवकर. पण तुमचे सगळ्यांचे प्रश्न दिसत आहेत आम्हाला. आम्ही लवकरच एक सेशन 2 मिनिटात संपेल आणि मग आपण सगळ्यांना खुलं करूयात त्या सेशनसाठी. सायली ते तुम्ही फोन कराल का त्यांना? सगळ्यांचे आभार. तुम्ही एवढा वेळ थांबलायत आज वीकडे असून सुद्धा, त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार तुमचे. आणि मला वाटतं की खूपच छान माहिती सांगतायत ताई, आणि त्या अगदी शेवटच्या टप्प्यावर ते आल्यात का तुम्ही? हा, तुम्ही शेअर करू शकता. हा, ऐकू येत आहे? हो, येतो. Let me just move this. And this is been happening with my laptop. So this was the backup actually. काय हरकत नाही. एक मिनिट, हा मी स्लाइड शेअर करते. हो. दिसतंय का हे? येतंय आता, ओके, आता दिसतंय. लेट मी सी आपण कुठल्या स्लाइडवर होतो. दिसतंय दिसतंय. सॉरी फॉर द इंटरप्शन. हे युजली माझ्या लॅपटॉपचं काहीतरी गडबड होतीये. नाही नाही, काही नाही. तरी सगळे थांबलेत, कोणी कुठं नाही गेलेलं. सगळ्यांना आवडतंय सेशन. हां, सो आपण या लेबलच्या भागांवरती होतो. तर हे जे ओरिजिनल आपल्या मिनिटमेडचं लेबल आपल्याला दिसतंय, तर त्याच्यामध्ये दीज न्यूट्रिएंट्स, आता जसं म्हटलं की 80% पेक्षा जास्त हे आपल्या ज्युसेसच्या न्यूट्रिएंट्समध्ये असतं. सो व्हिटॅमिन सी इज अनदर एक्झाम्पल ऑफ इट. त्याच्यानंतर पुढचा जी स्लाइड मला दाखवायची आहे ती म्हणजे जनरल रेकमेंडेशन. आपल्या जेवणामध्ये काय असायला पाहिजे, पर्सेंटेज व्हॅल्यूजमध्ये काय लो पाहिजे, काय हाय पाहिजे. सो लो कशामध्ये कॅटेगरीज, 5% कमी डेली व्हॅल्यूज कुठे कुठे पाहिजेत, तर सॅच्युरेटेड फॅट्स जे आहेत ते 5% कमी पाहिजे, सोडियम जे आहे ते 5% कमी पाहिजे, ॲडेड शुगर जी आहे ती 5% कमी पाहिजे. आणि जास्त काय चूज करायचे आपल्याला, 20% जास्त डेली व्हॅल्यू कुठे कशाची पाहिजे, तर डायटरी फायबर, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशियम. सो ॲक्च्युली एक माझं लेबल. ओके, सो दिस वॉज द मेन थिंग विच आय वॉन्टेड टू शेअर विथ यू ऑल. आता एक ऍक्टिव्हिटी मी म्हटलं ना आपण करणार आहोत. सो तुमच्याकडे, लेट मी स्टॉप शेअर दिस. ओके, तर जी जी मुलं इथे बसली आहेत की नाही, त्या मुलांपैकी तुम्ही तुमचे तुमचे कॅमेरेज ऑन कराल का? ओके, सो तुमच्या कोणाकोणाकडे काय काय कुठले कुठले लेबल आहेत मला दाखवा बरं. कोणाकोणाकडे काय काय बॉक्सेस आहेत? राहुल, त्यांना अनम्यूट करायला होऊ हो शकेल का?
हो, करतो. एकच मिनिट. ओके, सो कोण मला पहिलं लेबल सांगणार आहे की सगळ्यात जास्त तुमच्या याच्यामध्ये मला तुमच्यापैकी पहिल्यांदा सांगा की कोणाच्या बॉक्समध्ये सगळ्यात जास्त शुगरचं प्रमाण जास्त आहे, किंवा प्रत्येकाने सांगा की आपापल्या बॉक्समध्ये शुगर किती किती आहे. कोण सांगतंय पहिलं? सागर, शुगर. तुम्ही सगळे अनम्यूट करा. माझ्या याच्यामध्ये टोटल तुझा शुगर आवाज नाही येते बाळा. येतोय. मला येतोय आवाज. येतोय, आम्हाला येतोय. येतोय आवाज. टोटल शुगर 9 ग्रॅम कोण आणि बोलतंय ऍडेड पहिलं? शुगर मी बोलतोय. सागर. ओ, माझाच आवाज येत नाही बहुतेक. त्यांना आपला बोल आवाज बरं त्यांनी आता. कनेक्ट नाही, केलंय. अलका, तुला आमचा आवाज येतोय का? त्यांना कोणाचा आवाज येत नाही, नाहीये. त्यांना येत नाही. हॅलो. हा, हा, सागर हॅलो. तुझा आता येतो. सागर तुझा आवाज येतोय बाळा. हा, सागर आता सांग बरं तुझ्या ह्याच्यात किती आहे? Included all added sugar 9 ग्रॅम आणि 18% आहे. गुड, व्हेरी गुड. मग ते चांगलं आहे की वाईट आहे, आणि किती कंटेंट आहेत, काय कशाचा बॉक्स होता तो? हाईड अँड सीकचा आहे. हाईड अँड सीक काय आहे? कुकीज आहेत, हो. आणि त्याच्यावरती सर्विंग साईज 5 कुकीज आहे आणि पर सर्विंग कॅलरीज 130 आहे. हा, सो आता 5 कुकीज मध्ये तुला 9 ग्रॅम शुगर आहे, राईट? हो. हा, मग आता आपण एका वेळेला 5 कुकीज खाणार आहोत का? योग्य आहे का 5 कुकीज खाणं? नाही. हा, मग त्याच्याऐवजी तू फक्त एकच कुकी खाल्लीस तर चालणार आहे की नाही? म्हणजे हो. त्यातल्या त्यात तुला आनंद मिळेल. एकदम 5 हो. कुकी खायची गरज नाही, हो की नाही? सो अशा प्रकारे तुम्ही तुमचं डिवाइड करू शकता. मला 5 खायची गरज नाही, मी खाणार हेल्दी, पण बाकीच्या सगळ्या गोष्टींबरोबर एखादी कुकी मी खाऊच शकतो. हो. गुड, व्हेरी गुड. आता पुढचं कोण सांगणार आहे? माझं याच्यात 6 ग्रॅम शुगर आहे हा, 5 क्रॅकर्स मध्ये. व्हेरी गुड. आता मग 6 ग्रॅम शुगर असेल तर तुझं ह्याच्यापेक्षा अजून कमी आहे थोडंसं. सो तू 2 क्रॅकर्स खाऊ शकतेस की नाही? म्हणजे 6 ग्रॅम डिवायडेड बाय 5 क्रॅकर्स करायचे, म्हणजे साधारण एका क्रॅकरमध्ये 1 ग्रॅमपेक्षा थोडंसं वरती गेलं. सो 2 क्रॅकर आपल्याला खाता येतील. सो डब्यामध्ये 2 क्रॅकर आपण पॅक केलं तरी चालणार आहे, हो की नाही? सो आता तुम्ही उद्यापासून तुम्हाला जे काही खायचंय ना, जे काही एखादा गोड पदार्थ खाल, तेव्हा प्रत्येक वेळेला जाऊन लेबल बघायची. आणि एक तुम्हाला फन ऍक्टिव्हिटी देते मी. तुमच्याकडे तुमच्या आईबाबांकडे सगळ्यांकडे फोन आहे की नाही? तर ते तुम्ही जेव्हा, आणि हा, अजून एक तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगायची आहे, म्हणजे माझ्या जेव्हा मुली लहान होत्या त्यावेळेला हे पालकांसाठी पण आहे की ते दरवेळेला मी त्यांना माझ्याबरोबर शॉपिंगसाठी घेऊन जायचे, की तुम्ही चला, आम्ही बघायचंय आपल्याला की काय आपण विकत घेतो आणि कुठनं कुठनं काय काय घेतो. सो अशा वेळेला तुम्ही, आता तर नवीन टेक्नॉलॉजीमुळे खूप चांगल्या चांगल्या ऍप्स आल्या, त्या ऍप्सवरती तुम्हाला स्कॅन केलं की कळतं की ह्याच्यामध्ये किती शुगर आहे, हे चांगलं आहे की वाईट आहे, हे खायला पाहिजे की नाही पाहिजे. त्याच्यामध्ये क्रोमोमीटर म्हणून आहे. क्रोमोमीटर हे एक पेड ॲप आहे, त्याच्यामुळे ते काय तुम्हाला सुरुवातीला येता येणार नाही. पण आत्ताच मला माझ्या सद्गुरूंनी जेव्हा भेटले ते मंगेश दादा, त्यावेळेला त्यांनी ते युका ॲपबद्दल सांगितलं की तो जो युका ॲप आहे तो तुमच्या आयफोनवरती लोड करता येतो. आता हा काय खूप म्हणजे इट्स नॉट अ व्हेरी ज्याला म्हणतो ना हाय बार रेस्ड ॲप नाही आहे. बऱ्याच वेळेला काही गोष्टी नीट विचार करूनच बघायला लागतात. पण जस्ट टू सी की आपण ते खातोय ते व्यवस्थित खातोय की नाही, तर इथे असं त्याच्यावरती हे असं चित्र येतं छोटंसं. तुम्हाला दिसतंय की नाही मला माहित नाही, पण असं छोटंसं चित्र येतं. युका म्हणून ॲप आहे, YUKA. प्रत्येकाने आपापल्या आईबाबांना सांगा की मला फोनवरती ते अपलोड करून द्या, आयफोनवरती आहे. आणि दुकानात गेलात की ते स्कॅन करायचं की ते लगेच तुम्हाला सांगतं, इज इट गुड ऑर बॅड, इज इट ग्रीन ऑर ऑरेंज, इट इज ग्रीन ऑर रेड. सो दॅट विल बी अ फन ॲक्टिव्हिटी फॉर यू. आणि पुढच्या वेळेला आपण जेव्हा भेटू की नाही, मंगळवारी आपण जेव्हा एखादे पदार्थ शिकणार आहोत, तर त्यावेळेला तुम्ही आम्हाला सांगायचं की कोण कोण गेलं होतं त्या ट्रिपसाठी, शॉपिंगच्या, आणि तिथून काय काय आणलं आणि काय काय तुम्हाला कळलं. चालेल? मला एक प्रश्न आहे. हा, बोल. आईने केलेल्या लाडू मध्ये शुगर कसं कळतं? सो आई जेव्हा लाडू करते, व्हेरी गुड क्वेश्चन. तर आईला सांगायला पाहिजे पहिल्यांदा की शुगरमध्ये लाडूच्या ऐवजी काय टाकायचं? गूळ, तूप आणि शेंगदाणे असं मिक्स करून पोळीचा किंवा शेंगदाण्याचा लाडू तयार करायचा आणि तो द्यायचा डब्यामध्ये.
किंवा शुगरच्या ऐवजी आता खूप चांगले चांगले शुगरचे पण म्हणजे त्याला मॉन्क फ्रूट शुगर असते, पाम शुगर असते. खूप चांगले चांगले शुगरचे प्रमाण इथे वेगवेगळ्या गोष्टी मिळतात. पण आपल्या भारतीय ते वापरू संस्कृतीमध्ये शकतो सगळ्यात का? छान लागणारं काय आहे तर गुळ. एकदा गुळ तुम्ही खायला सुरुवात केलीत ना की तुम्हाला साखर खावीशी नाही वाटणार. डेट शुगर वापरू शकतो का? हा, बीट शुगर पण चालेल. डेट. ज्यांना प्रश्न आहेत ते हात वर करा, म्हणजे मग जे मुलं थांबले त्यांना त्यांचा टर्न मिळेल. श्रीहान इकडे खूप थांबले प्रश्न बराच वेळ. दिसत आहेत इकडे. बोलू. हा, बोला. तर हा न्यूट्रीग्रेनचा एक बॉक्स आहे, केलॉग्स न्यूट्रीग्रेन. हा. दिसतोय का? हो, दिसतंय. आणि त्याच्यात 130 म्हणजे 130 किलो कॅलरीज कॅलरीज. आहेत. हा. आणि मग टोटल फॅट 3.5 ग्रॅम आहे. हम्म. आणि ते म्हणतात की त्याच्या 130 मधून ते 4% होतं. हा. आणि मग त्या टोटल फॅटच्या अंडर सॅच्युरेटेड फॅट 0.5 ग्रॅम म्हणजे हम्म. 3% आहे. आणि हा, ट्रान्सफॅट काहीच नाहीये. बरोबर. आणि मग कोलेस्ट्रॉल 0 आहे. हम्म. आणि मग सोडियम 110 मिलीग्रॅम्स आहे. आणि ते 5% आहे. ओके. आणि त्याची सर्विंग साईज किती आहे न्यूट्रिग्रेनची? सर्विंग साईज 1 बार म्हणजे एक बार. हा, 37 ग्रॅम्स. 16 सर्विंग्स पर कंटेनर. पर कंटेनर. सो म्हणजे याचा अर्थ आपल्याला एका वेळेला एकच बार खायचा आहे. हो. आणि त्या एक बार मध्ये कारण बऱ्याच वेळेला काय होतं, भूक लागली की आपण धडाधड धडाधड खायला सुरुवात करतो. सो हे प्रत्येक वेळेला लक्षात ठेवायचं की सर्विंग साईज बघूनच खायचं आता. की मी सर्विंग साईज मध्ये काय प्रोसेस घेते. कसा करायचा? काय झालं रे? काय नाही, मी फक्त रेज हँड करत होतो. हा. सो पुढच्या तर वेळेला आपण आता ते बघायचं बरं का. पुढच्या वेळेला आपण बनवायच्यात गोष्टी स्वतः घरी आणि अशा काही काही रेसिपीज बनवू आपण की जे तुम्ही पण बनवू शकता. मला एक प्रश्न आहे. हा, बोल. हाईट वाढवण्यासाठी काय खावं? सो हाईट वाढवण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुला वाढीसाठी लागणाऱ्या गोष्टी कुठल्या असतात. संपूर्ण न्यूट्रिशन तर तुझं आहेच. पण त्याबरोबर मी काय सांगितलं, सगळ्यात फेमस असणारी गोष्ट कुठली आहे आता की जे सगळी मुलं अगदी जोरदार घेतात. काय सांगितलं बरं मी की तुला आवश्यक आहे ते? काय खातो अं, आपण वाढीसाठी जास्त? काय सांगितलं पाय माहितीये? आपल्याला थोडीशी प्रोटीनची आवश्यकता प्रोटीन. असते त्या वाढीमध्ये. आणि प्रोटीन बरोबर पण मिनरल्स पण पाहिजेत ना. आपले बोन्स जे आपण जी हाडं जी वाढणार आहेत त्या वाढीमध्ये, कारण त्या वाढीमध्ये हाडांची पण वाढ होते की नाही आपल्या. तर ती हाडं वाढण्यासाठी हाडं ठिसूळ असून चालणार नाही. त्याच्यामुळे मिनरल्स पण पाहिजेत. आणि ते मिनरल्स येणार कुठनं? ती खनिजं कुठनं येणार? तर मातीमधनं जे आपण धान्य उगवतो की नाही त्याच्यातनं मिळणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचा आहार पाहिजे. नुसतं आजकाल फक्त ते प्रोटीन बार, प्रोटीन पावडर अशा गोष्टी नाही घ्यायच्या. आपल्या स्वतःच्या जेवणामध्ये जे आवश्यक असतं ते सगळं आपल्याला मिळतं. पण तुम्हाला त्यातल्या त्यात समजा आयुर्वेदामध्ये ज्या गोष्टी वापरल्या जातात म्हणजे क्लिनिकल हर्बलिझममध्ये जे आम्ही सांगतो ते आपल्या आयुर्वेदातलं जे च्यवनप्राश असतं की नाही ते च्यवनप्राश रोजच्या रोज खायचं. 1 चमचा च्यवनप्राश. बर. वा, तुमच्या ह्याच्यात भरपूर प्रश्न आहे खूपच राहुल. किती तुमचं गोड, एकदम किती गोड. ताई, तुम्ही आता हे शाळा विषय आमचा असा आहे ना की हे सेशन थांबणार नाही, त्याच्यामुळे आता एक 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 आपण पुढचे. हो, मला वाटतं आपण काही चॅट मधले प्रश्न घेऊ हा, ते आणि आपण मुलांना पण सांगू की तुम्ही पण चॅट मध्ये टाका. त्यातले जेवढे जमतील तेवढे आपण प्रश्न घेऊ, नाही तर पुढच्या सेशन मध्ये मग हा, बघूया. मुलांचे प्रश्न आधी घ्या कारण मुलांचे हॅलो. प्रश्न. या हा. दोन मुलांचे घेऊ आपण, कारण त्यांनी हॅलो, खूप वेळचा हात मोठ्याने बोल. उचललेला. हॅलो. हा, एक्सक्यूज बोला. मी. मी बोलू का? बोल बोल रे, बोल. हो. म्हणजे याचं सर्विंग आहे पर 5 बिस्किट 31 ग्राम. पर आणि पर 5 बिस्किट. हा, 31 ग्रॅम्स इज द सर्विंग. हो. आणि कसली बिस्किट आहेत ती? आणि शुगर ते बिस्किट आहे पार्लेजी. पार्लेजी. ओट्स आणि मग त्याच्यामध्ये शुगर किती आहे बघ बरं. ओट्स अँड बेरीज. म्हणजे पार्लेजी ओट्स अँड बेरीज आहे हा. 3. आणि शुगर आहे 8 ग्राम. आणि ती काय ऍडेड शुगर आहे की रेग्युलर म्हणजे नो ऍडेड शुगर लिहिलंय? नाही, नो ऍडेड शुगर. त्याच्यात नो ऍडेड शुगर लिहिलंय? हो. हो.
ओके, म्हणजे ती शुगर जी आहे ती त्या जे इन्ग्रेडियंट्स आहेत टाकलेत की नाही त्याच्यातनं मिळणारी आहे. हम्म. सो दॅट इज गुड टू गो. अरे वा, तुम्ही सगळेजण एकदम जोरदार लेबल्स बघतायत. आंटी सायली. एक्सपर्ट आहे मावशी बापरे. आपल्याला लहानपणी असं हवं होतं मला कुणीतरी एक सांगायला. प्रश्न आहे. हा, हा, एक मिनिट, अम, मला गुंजनला मॅगी विचारते. खूप आवडतं आणि एक आम्ही मिनिट, भाज्या घालतो त्याच्यात. गुंजनला विचारते, ती मगापासून थांबले. हा गुंजन, बोल बोल ही बोल. गुंजनची बहीण आहे. काय तुझं नाव सांग? प्रांजल. पंचाल. हा, सांग काय हा, विचारायचंय सांग तुला? बरं प्रांजल, बोल. काय दिसतंय मला? ज्यूसचा बॉक्स दिसतोय. हम्म. ज्यूस प्यायचाय. ज्यूस रोज प्यायचा का विचारते? हा, तो आता ज्यूस रोज प्यायचा का हे तूच मला सांग बरं. त्याच्यावर काय काय लिहिलंय सांग बरं मला. सांग बाळा. How much gram? 21 Gram. gram. Sugar. शुगर इज हाऊ मच? 21. 21 grams ऑफ शुगर, राईट? Yeah. म्हणजे केवढी शुगर झाली सांग बरं. हो की नाही? Yeah. ज्यूसचा बॉक्स प्यायचाच असेल तर आठवड्यातनं एकदा चालेल. Yeah. जर का आठवड्यातले 5 दिवस जर का तू भाज्या खाल्ल्यास ना तर तुला 6व्या दिवशी एक बक्षीस म्हणून तुला एक शुगरचा बॉक्स मिळणार, ज्यूसचा बॉक्स मिळणार. Okay. चालेल? Yeah. हा. आणि माझ्याकडे मला आणि पुढच्या Thank वेळेला मला you. प्रत्येकाने पुढच्या वेळेला डायरी घेऊन यायची आणि सांगायचे की तुम्ही पुढच्या वेळेला मंगळवारी आपण भेटणार छान आहोत. असते का मला? तर मंगळवारच्या आत प्रत्येकाने त्या पूर्ण आठवड्यामध्ये 2 ते 3 दिवसाचा डबा काय नेला हे सांगायचं मला. मावशी हा बोल. मला एक प्रश्न आहे. हा बोल. मला मॅगी खूप आवडतं खायला हा आणि आम्ही घरी खातो कधीतरी हा आणि आम्ही भाज्या पण घालतो. हा. पण अजून कसं हेल्दी करू शकतो? सो पहिली गोष्ट म्हणजे मॅगी कशाची बनवलेली असते माहितीये? मैद्याची. सो मैद्याचं प्रमाण, मैदा म्हणजे काय? रिफाईंड फ्लॉवर. म्हणजे त्याच्यामध्ये रिफाईंडचा अर्थ होतो की त्याच्यातले आवश्यक जे जीवनसत्व असतात ना, व्हायटमिन्स असतात किंवा आवश्यक घटक असतात ते काढून टाकलेले असतात. कारण मॅगी कितीतरी काळ राहू शकते की नाही एखाद्या पॅकेटमध्ये. त्याला काय फ्रीजमध्ये ठेवायची गरज नसते. सो एखादा रेडी पदार्थ जेव्हा खूप काळ आपण शेल्फवरती ठेवू शकतो, त्याला काहीही होत नाही, त्यावेळेला त्याच्या आतमध्ये खूप जास्त प्रिझर्व करण्यासाठी किंवा त्याला टिकवण्यासाठी टाकलेले प्रकार असतात. सो मॅगी खायचीच असेल तर महिन्यातनं एकदा, त्याच्यापेक्षा जास्त नाही. मला माहितीये मॅगी खूप आवडते, पण मॅगी सारखंच तुम्ही तुमचे जे आपल्या गव्हाच्या शेवया असतात की नाही, ते गव्हाच्या शेवया अगदी मॅगीसारख्या बनवू शकता. किंवा आता बाजारामध्ये तुम्हाला ज्वारीच्या नूडल्स मिळतात, बाजरीच्या नूडल्स मिळतात, त्या वापरा. पण आपल्या ज्या रेग्युलर गव्हाच्या शेवया असतात त्याच्या नूडल्स एकदम मस्त बनतात. तुम्हाला हवं असेल तर त्याची रेसिपी पण आपण नेक्स्ट टाइम दाखवू शकतो त्या 1 तासात. तुम्हाला ज्यांना ज्यांना जे जे प्रकार खायला आवडतात त्यांनी मला राहुल काका आहेत तुमचे, त्यांच्याकडे काही रेसिपी, तुमचे आवडते पदार्थ पाठवा. ते आपण बघू की आपल्याला आपल्या असलेल्या वेळामध्ये बनवता येतात का. ठीक आहे. थँक्यू. आता आपण काय करू सायलीताई, हा. मेसेजचे प्रश्न घेऊ, नाही तर आम्हाला माहिती आमचे शाळा सेशन चालतात. हे हो थांबवत हो. नाहीत प्रश्न. नाही, मला एक म्हणायचंय की अलका मावशीनी इतका सुंदर सोप्या शब्दात सांगितलं की लहानांबरोबर मोठ्यांनाही खूप शिकायला मिळालं ह्याच्यातून. आणि मला एक पॉइंट जरूर परत इथे रिपीट करावा आवडेल, कारण अलका आणि मी हे मागे पण बोललो होतो की पालकांनी मुलांना आपल्या घरी जे आपण पदार्थ बनवतो किंवा छोटे छोटे कामं जी असतात त्याच्यात इन्व्हॉल्व्ह करून घ्यावं. कारण त्याच्यातून ती आवड निर्माण होते. कोशिंबीर करणे किंवा छोट्या छोट्या गोष्टी ज्या मुलं करू शकतात. आणि जसं अलका म्हणाली की मोठे झाल्यावर ते जेव्हा स्वतःहून त्यांना करायचं असतं तेव्हा त्यांना आपोआप ते सुचतं की अरे आपण हे करतो ते करतो, म्हणजे त्यांना शिकावं नाही लागत नव्याने. सो खूप छान. तर अलका, एक मेन प्रश्न घेऊ आणि त्याच्यात निगडीतच सगळे प्रश्न आहेत हो की चालेल. तू जे सांगितलं की आपलं भारतीय जेवण सगळ्यात चांगलं आहे आणि त्याच्यावर ते जितकं आपण खाऊ शकू ते चांगलं आहे. तर अनिशा वाटवे यांनी प्रश्न विचारलाय की कुकिंग थाळी इज नॉट पॉसिबल एव्हरी टाइम. या आपण वरण भात, दही भात फोडणी घालून वगैरे हे आपण करतो. पण अजून काही क्विक अशा रेसिपीज आहेत का ज्याच्यात कम्प्लीट प्रोटीन मिळेल?
हो आहेत ना, खूप इंडियन आणि रेसिपीज आहेत. अमेरिकन दोन्ही, इंडियन हा आणि आणि एक तर पहिली गोष्ट म्हणजे भारतीय जेवण मी का म्हटलं, कारण आपण भारतीय संस्कृतीमधनं आलोय म्हणून. कारण आपण प्रत्येक वेळेला अमेरिकन स्टाईलचं जेवण आपल्या घरी नाही खाऊ शकत, कारण आपल्याला सवय नाहीये त्या गोष्टीची. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण खायचंच नाही, कारण जसा वेश म्हणजे जसा देश तसा वेश तसं खाणं. कारण जिथे आपण राहतो त्याच्या अनुषंगानेच आपल्याला आपला आहारही बदलायला हवा. त्यामुळे नुसतंच भारतीय नाही, तर तुम्ही कॉम्बिनेशन्स करू शकता, भारतीय पदार्थ आणि इकडच्या पदार्थांचं कॉम्बिनेशन्स. सो प्रोटीनचं कंटेंट समजा बघायचं असेल की आता आपण एक्स्ट्रा प्रोटीन कसं घ्यायचं आपल्या जेवणात किंवा तो फुल मील कसं करायचं, तर आपले जे हिरवे मूग असतात ते हिरवे मूग किंवा कडधान्य सगळी मिक्स कडधान्य, त्याला मी आणि हे मी जे करते घरी ते मी सांगते की ते हिरव्या मुगाला थोडे मोड आणून एकत्र स्टीम करून 1-2 दिवसाचे तुम्ही ठेवू शकता. आणि त्या हिरव्या मुगामध्ये सकाळी स्पेशली ब्रेकफास्टसाठी आपलं आत्ता ते ॲपल सीझनमध्ये असतात, डाळिंब सीझनमध्ये असतं, त्याच्याबरोबर ते बाकीची जी तुमचे आवश्यक असणारी जी ग्रेप्स वगैरे सारखी ज्या फळं असतात ती एकत्र करायची आणि त्याला डायजेस्ट करण्यासाठी म्हणून थोडं लिंबू आणि चाट मसाला टाकायचा. दॅट इज युअर प्रोटीन बोल, दॅट्स वन. सेकंड जी पटकन करा, मग सकाळी आम्हाला लिटरली अर्धा तास असतो सगळ्यांचे डबे बनवणं आणि ब्रेकफास्ट करणं. सो त्याच्यामध्ये दुसरा पदार्थ जो नेहमी बनवला जातो तो म्हणजे अवकाडो एग बॉल, जो आम्ही खूप कॉमनली बनवते घरी. त्याच्यामध्ये 2 आपली जी काय अंडी तुम्हाला रेग्युलर लागणार असतात, ती जी अंडी खात असाल तुम्ही तर बॉइल्ड केलेली अंडी ती चॉप करायची. त्याच्यामध्ये एक अवकाडो, छोटा अवकाडो असेल तर एक आणि मोठा असेल तर अर्धा, तो टाकायचा, एकत्र करायचं त्याला. आणि त्याच्यामध्ये ब्लॅक बीन्स, इफ यू लाईक इट, विदाउट ब्लॅक बीन्स पण तुम्ही करू शकता, पण इफ यू ॲड ब्लॅक बीन्स इट्स अ कम्प्लीट प्रोटीन अगेन. आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपलं कोथिंबीर टाकायची आणि जे तहीन मिळतं ना इकडे, थोडंसं आंबटसर असतं, ते तहीन टाका किंवा मग घरी जिऱ्याची पूड आणि त्याच्यात थोडं आमचूर मिक्स करायचं आणि ते टाकायचं. दॅट इज युअर प्रोटीन बोल इन द मॉर्निंग. आणि ते त्याच्याबरोबर छोटासा एक दुधाचा आल्मंड मिल्क किंवा साधा दुधाचा ग्लास, दॅट फिल्स अप परफेक्टली फॉर द ब्रेकफास्ट. तर तो एक प्रकार असतो. तिसरी गोष्ट जी आम्ही युजली करतो ते म्हणजे जर का ब्रेड वापरायचा असेल तर सगळ्यात हेल्दियर व्हर्जन इज द सावरडो ब्रेड. आणि ते पण डेअरीमधला जो म्हणजे तुमचा रेग्युलर जी आपली बेकरी असते त्या बेकरीमधला जो फ्रेश सावरडो असतो तो, त्याच्या कडा काढून टाकायच्या आणि त्याच्या आतमध्ये एक होल करायचं, त्याला आम्ही बर्ड इन द नेस्ट म्हणतो. ते होल काढून टाकायचं आणि त्याच्या आतमध्ये ते तव्यावर ठेवायचं ऑलिव्ह ऑइलवरती आणि त्याच्या आतमध्ये एक अंड फोडायचं. ते बरोबर त्या होलमध्ये बसतं. थोडं थोडं पसरवायचं, त्याच्यात तिखट मीठ हळद जे काय तुम्हाला टाकायचं ते टाकायचं आणि उरलेला जो गोळा आपण बाहेर काढलाय तर त्यांनी कव्हर करून टाकायचं. एका साईडनी शिजलं की फ्लिप करून ते सकाळच्या ब्रेकफास्टला द्यायचं. सो दॅट इज आर द व्हेरी क्विक एज. आणि त्याच्यामध्ये तुम्ही फेटून त्याच्यात बाकीच्या गोष्टी म्हणजे कांदा टोमॅटो सगळं टाकून देखील आतमध्ये भरू शकता. सो दीज आर क्विक थिंग्स विच वी कॅन मेक इट ॲट होम. सो हो, अशा असं 2 बऱ्याच रेसिपीज स्लाइसेसच्या आहेत. मध्ये करायचं. नाही, सिंगल स्लाइस. एका सिंगल स्लाइस. स्लाइस त्याच्यात मध्ये होल करायचं आणि त्याच्यात फोडलेलं अंड बाकीच्या गोष्टी एकत्र करून सील करून टाकायचं, फ्लिप करून ते सील होतं. अरे वा. छान. आणि अशा स्नॅकच्या पण खूप आयडियाज आहेत. खूप खूप रेसिपीज जसं मला आठवतंय माझी मुलं लहान असताना आम्ही अँड्स ऑन अ लॉग बनवायचो. हा. म्हणजे सेलरी स्टेक्स किंवा कॅरेट्स जे काय असतील त्याच्यावर असं पीनट बटर लावायचं आणि त्याच्यावर असे रेझिन्स ठेवायचे असे, आणि ते इतकंच छान दिसतं आणि असं पटकन क्रंची खाता येतं. पण पीनट बटर किंवा जे कुठलं किंवा इवन कॉटेज चीज वगैरे हे खाल्लं जातं त्याच्यात. आता दुसरा प्रश्न आहे तो तेल आणि तुपाविषयी आहे. तर हा. एक प्रश्न आहे की इज घी हेल्दी फॅट? घी हे मुलांना आपल्या आपल्या भारतीय त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या आयुर्वेदामध्ये पण मुलांच्या वाढीच्या दृष्टीने तूप हे खायलाच पाहिजे सगळ्यांनीच. किती खावं हा प्रश्न आहे. आता आपल्याकडे कसं आपण एखादी सुरुवात केली की आता पुरणाची पोळी घरी केली असेल तर ती आधी तूप भरभरून अशी त्याला असं ओथंबलेलं तूप लावलं तर ते हेल्दी कधीच नसणार आहे. पण योग्य प्रमाणामध्ये आपण कसं ओळखायचं की योग्य प्रमाण कसं, तर प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक मुलाच्या अंगठ्याचा जो भाग असतो की नाही, त्या अंगठ्याच्या भागाचं वरचं जे पेड असतं तर त्या पेडाच्या वरचा जेवढा भाग आहे तेवढंच तूप त्यांना आवश्यक आहे. सो तेवढ्या तुपाच्या प्रमाणामध्ये तुमच्या जेवणामध्ये तुम्ही तूप नक्कीच घेऊ शकता. तूप घेणं हे वाईट नाही. तूप खायला प्रमाणामध्ये तूप घेतलेलं काहीच म्हणजे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आर ऑर्गॅनिक व्हर्जिन कुकिंग ऑइल, सनफ्लावर ऑइल, पीनट ऑइल गुड नाही, ऑप्शन? अजिबातच नाही. ते प्रत्येक आणि तुम्हाला जर का ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मधला फरक बघायचा असेल ना तर दॅट इज अ रिअली गुड ॲप. इट्स कॉल्ड डर्टी डझन. त्या डर्टी डझनमध्ये तुम्हाला आणि ते आपल्या फोनवरती आहे, आयफोनवरती अवेलेबल आहे.
तर युक्का आणि डर्टी डझन ऑफकोर्स इट्स नॉट अ व्हेरी हाय क्वालिटी ॲप्स. त्याच्यात बरेचसे त्याचे त्याचे फ्लॉज आहेत. पण त्याच्यात तुम्हाला कळेल की ऑर्गॅनिक गोष्टी कुठल्या वापरायच्या आणि नॉन ऑर्गॅनिक गोष्टी कुठल्या चालू शकतात. सो ते डर्टी डझन ॲप पण मुलांना दाखवा. त्याच्यात त्यांना कळेल की अरे हा हे पाहिजेच आहे का, हे नको, हे आपल्याला चालणार आहे का. सो असं डोंट गो फॉर द ऑर्गॅनिक. असं काही त्यांनी वेगळं ते कोल्ड प्रेस्ड असतं. सो डोंट फॉल फॉर एव्हरीथिंग लाईक दॅट. मग विच ऑइल्स शुड बी अवॉइडेड असा विचार. विच ऑइल, तर पाम ऑइल तर ऑफकोर्स आपण वापरत नाही. शेंगदाण्याचं तेलही मी इकडे वापरते कारण शेंगदाणे आजकाल मॉडिफाईड असतात, जेनेटिकली मॉडिफाईड असतात. त्याच्यामुळे शेंगदाण्याचं तेल फार ओनली वेन यू आर फ्राईंग सर्टन थिंग्स, फ्राईंगसाठीच वापरलं जातं आणि फ्राईंग खूप कमी होतं एनिवेज. सो मुलांसाठी आणि आपल्या रेग्युलर यूजसाठी पण एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल आणि हाय कुकिंगसाठी अवोकाडो ऑइल ते वापरलं तरी चालतं. कनोला ऑइल समटाईम्स वेन यू अगेन डीप फ्राईंग किंवा हाय टेम्परेचरसाठी वापरलं तरी चालेल. पण एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल खूप चांगल्या क्वालिटीचं मिळतं इकडे. आणि वी आर ब्लेस्ड की आपण या कंट्रीमध्ये आहोत जिथे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल स्वस्त देखील आहे. तर ते वापरलेलं चालेल. हम्म. तर पुढचे 2 प्रश्न मिठाविषयी आहेत. हां. एक म्हणजे व्हॉट्स द बेस्ट इंडिकेटर फॉर सोडियम असा प्रश्न आहे आणि व्हॉट्स द मॅक्सिमम म्हणजे मला वाटतंय की किती खावं असं सो ते विचारतोय. त्याच्यामध्ये आपण दिलंय 5% पेक्षा ते कंटेंट त्याचा मी तो चार्ट केला होता ना. आय हां. थिंक आय विल शेअर द स्लाइड्स ॲक्च्युली. त्या स्लाइड शेअर करीन मी. सो राहुल तुम्हाला मी ईमेल करते ते म्हणजे यू कॅन शेअर इट विथ एव्हरीवन. ओके. आणि दुसरा मिठाचा प्रश्न आहे की रोजच्या स्वयंपाकात हिमालया मीठ पिंक सॉल्ट वापरणे कितपत योग्य आहे. तो कुकिंगसाठी पिंक सॉल्ट नाहीये. टेबल सॉल्ट म्हणून जर का वापरायचं असेल तर तुम्ही हिमालया सॉल्ट वापरू शकता. पण कुकिंगसाठी तुम्हाला आयोडाइज पाहिजे. अदरवाईज इथूनच्या आपल्या म्हणजे कोल्ड रिजन्समध्ये युजली आयोडीनचं प्रमाण तेवढं स्ट्रॉंग नाहीये अनलेस यू आर लाईक खूप आयोडीन कंटेंट असणाऱ्या गोष्टी खात असाल तर. सो आयोडाइज सॉल्ट इज अँड सॉल्ट कमीच वापरा. जास्त त्याची गरजच नाहीये. हम्म. आता 1-2 प्रश्न हे गोडाविषयी आहेत. तर वेदर चिक्की इज गुड सेसमी और पीनट विथ जॅगरी हां, म्हणजे ऍब्सोल्युटली. स्नॅक म्हणून चिक्की स्नॅक खायला म्हणून चिकी खायला काहीच आणि हरकत नाही. शेंगदाणा लाडू समरमध्ये खावा का. शेंगदाणा लाडू समरमध्ये युजली रेकमेंडेड नाही कारण पित्त होतं त्यांनी शेंगदाण्यानी. सो विंटरमध्ये जास्त चांगला. पण समरमध्ये तुम्हाला नुसतंच तूप तूप घालून आपण पोळीचा लाडू खाऊ शकतो. ओके. किंवा आणि शुगर. खाल्लंच तुम्ही खाल्लंच समजा तर एक छोट्याशा प्रमाणामध्ये, खूप जास्त प्रमाणात नाही. हम्म. आणि ते सगळ्याच बाबतीत बरोबर आहे ना की मॉडरेशन मध्ये हा, खाल्लेले मॉडरेशन मध्ये कधी खाणं. चांगलं. खायला सगळं द्या शुग मुलांना. हा. शुगर आणि गुळच्या ऐवजी मध चालेल का. मधही चालेल. पण मध तुम्हाला म्हणजे आजकाल मधाचे पण कितीतरी प्रकार मिळतात. सो रॉ हनी जिकडे असेल अवेलेबल ते जास्त चांगलं. हम्म. आणि आर ॲस्पर्टेम अँड अदर आर्टिफिशियल स्वीटनर्स हेल्दी फॉर यू. नो, नॉट एट ऑल. ॲस्पर्टाईम आम्ही ऍक्च्युली कंपाऊंडिंग मध्ये वापरतो. आणि मुलांसाठी तर मुळीच अजिबातच नाही कारण त्यांनी न्यूरोलॉजिकल बऱ्याचशा गोष्टींमध्ये फरक पडतो. इज ॲल्युलोज अँड मॉन्क शुगर फ्रूट गुड और रिप्लेस द शुगर. हा, मॉन्क फ्रूट इज फाईन पण हे सगळं अगेन दिस इज अ मॉडिफाईड थिंग्स. सो यू कॅन यूज इट इन मॉडरेशन. पण ओरिजिनॅलिटीकडे जायचं असेल तर गुळ हा जास्त योग्य आहे. आता ब्रेड्स विषयी काही आहेत की सावर डो ब्रेड इज मेड अप ऑफ मैदा राईट. तो सावरडो ब्रेड ऍक्च्युली कल्चर्ड असतो आणि फर्मेंटेड असतो. त्याच्यामुळे त्याच्यामधले असलेले ज्या टोटल त्याच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज असतात त्या हाय कंटेंटमध्ये जातात. म्हणून सावरडो ब्रेड इज मच हेल्दियर दॅन दी अदर टू. कारण बऱ्याचशा मुलांना इकडे ग्लुटेनची अलर्जी पण असते. ग्लुटेन इज अनदर प्रॉब्लेम. तर होल व्हीट प्रत्येक वेळेला ते इट डझंट वर्क फॉर एव्हरीवन. आणि इज ब्राऊन ब्रेड अँड होल ग्रेन ब्रेड ऍक्च्युली डिफरंट दॅन नॉर्मल ब्रेड. येस, इट इज डिफरंट. थोडक्यात सांगतेस का फरक काय. सो ब्राऊन ब्रेड, हा म्हणजे ब्राऊन ब्रेडचं ग्रेनच वेगळं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार तुम्हाला मिळतात. आणि होल व्हीट ब्रेडमध्ये तुम्हाला म्हणजे अख्खा अख्खा ज्याला गहू म्हणतो ना आपण किंवा त्या सालासकटचा प्रकार म्हणजे त्याच्यामध्ये ते वरचं आता आय डोंट नो मराठीमध्ये त्याला. पण ते असं त्याचं एकत्रीकरण असतं पूर्ण. सो होल व्हीट ब्रेड त्याच्यापासून असतं पण तो हाय ग्लुटेनियस असतो. म्हणजे थोडंसं असं पचायला थोडा जड जाऊ शकतो. आणि युजली पचायला जड जाणाऱ्या गोष्टींमध्ये पण सोडियम ते जास्त टाकतात.
राईट राईट. आणि सावरडो ब्रेडच्या खूप छान छान हा रेसिपीज आहेत. तुम्ही रेसिपीज त्याचे सँडविचेस बनवू शकता, नुसता तेलात बुडवून खाऊ शकता, खूप छान छान करू शकता स्नॅक्स मुलांसाठी. दुसरा प्रश्न आहे, 2 ते 4 वर्ष एज ग्रुप मधल्या मुलांमध्ये जर कॅव्हिटीजची टेंडन्सी असेल तर ती कशाच्या डेफिशियन्सीमुळे असू ते शकेल? मिनरल मुळे असू कॅन्डीज शकते. किंवा गमीज वगैरे स्टिकी पदार्थ जास्त खात नाही खातो. तरीही कॅव्हिटीज होतात. कॅन हा यू सजेस्ट एनी रेमेडीज फॉर द प्रिव्हेंशन? सो मिनरल्स जर का तुमच्या डिफिशियंट असतील ना मुलांमध्ये, स्पेशली ग्रोईंग चिल्ड्रन, आणि काही स्वीट्स खात नाहीत पण तरी दात किडत असतील आणि कॅव्हिटीज असेल, तर ह्याचा अर्थ तुम्हाला मिनरल डिफिशियन्सी आहेत. सो मुलांना इथे पिडियाट्रिक मिनरल ड्रॉप्स पण मिळतात. वेगवेगळ्या आता गायाचे मिळतात. गाया इज अ व्हेरी फेमस कंपनी. त्याच्यानंतर मदर्स रूथ म्हणून आहे, त्याचे मिळतात. आणि नॉर्डिक बेरीज म्हणून आहे, नॉर्डिक बेरीजच्या पण चांगल्या व्हायटमिन्स असतात. सो मिनरल्सची डिफिशियन्सीज असतील तर युजली टीथला म्हणजे दातांना प्रॉब्लेम येतो. आणि ऍक्च्युली सप्लिमेंट्स बद्दल काही प्रश्न आहेत की आय वॉन्टेड टू आस्क इफ माय चिल्ड्रन नीड एनी विटामिन सप्लिमेंट्स और इफ अ बॅलन्स डाएट इज इनफ फॉर देअर एज. सो अनफॉर्च्युनेटली इथूनच्या आत्ताच्या भागामध्ये आपल्याला पूर्ण डायटरी कंटेंट मिळत नाही, कितीही जरी प्रयत्न केला तरी आपण. त्याच्यामुळे मी सॉईल क्वालिटीमुळे असो म्हणा किंवा जे काही इथूनचं आत्ता नवीन मॉडर्नायझेशन आहे, तर त्याच्यामध्ये वी डू रेकमेंड अ स्मॉल पोर्शन ऑफ अ मल्टीव्हायटमिन, की तुम्ही चांगल्या क्वालिटीचे मल्टीव्हायटमिन. अगेन तर मुलांमध्ये मल्टीव्हायटमिनमध्ये त्यांना ते च्युईंग लागतं, तर ते गमीज खातात. तो गमीज पण चूज करताना वाईजली चूज करा. भरपूर शुगर असलेल्या गमीज घ्यायचं नाहीत. किंवा ड्रॉप्स आर ऑलवेज बेटर. ड्रॉप्सच्या फॉर्ममध्ये असेल तर ते जास्त चांगलं. पण या इट इज ओके टू गिव्ह द मल्टीव्हायटमिन. What tests can we ask doctors to do to detect deficiency in kids? सो देर आर मल्टिपल टेस्ट. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक ऍसिड टेस्ट असते, न्यूट्रोइव्हाल आहे. न्यूट्रोइव्हाल इज अ व्हेरी फेमस टेस्टिंग. म्हणजे स्पेक्ट्रोसेल लॅब्सच्या बऱ्याच टेस्टिंग आहेत जे न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज डिटेक्ट करण्यासाठी वापरल्या जातात. पण अनफॉर्च्युनेटली एज आय सेड दोज आर फंक्शनल टेस्टिंग्स आणि ते प्रत्येक वेळेला इन्शुरन्स कव्हर करतो असं नाहीये. आणि दिस टेस्ट आर एक्सपेन्सिव्ह. पण वर्षातनं एकदा किंवा 2 वर्षातनं एकदा, स्पेशली वेन युअर चिल्ड्रन आर ग्रोईंग, ते करून घ्यायला हरकत नाही. आमच्याकडे काही आमचे फार्मसीचे पेशंट्स आहेत जे वर्षातनं एकदा करून घेतात, जस्ट टू मेक, स्पेशली ॲथलीट्स, जस्ट टू मेक शुअर की त्यांचं, कारण ओमेगा अनदर व्हेरी कॉमन डिफिशियन्सी आहे जी Yeah. लोकांमध्ये दिसते. Supplement related अजून एक प्रश्न, हाऊ टू मेक शुअर दॅट किड्स रिसीव्ह ॲडिक्वेट झिंक थ्रू डाएट? इफ झिंक सप्लिमेंट्स आर रेकमेंडेड, विच फॉर्म अँड व्हॉट डोज शुड बी गिव्हन? या सो झिंक सप्लिमेंट्स इथे आहेत, रेकमेंडेड केलेले आहेत. कारण झिंक हायेस्ट कॉन्टेंट, आणि जी लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांना मग मशरूमचं प्रमाण जास्त, मशरूममध्ये हायेस्ट झिंक प्रमाण असतं. आणि नॉन व्हेजिटेरियन लोकांमध्ये थोडं झिंक जास्त चांगलं मिळतं कम्पेअर टू व्हेजिटेरियन लोकांपेक्षा. तर झिंक सप्लिमेंट्स इथे लिक्विड फॉर्ममध्ये मिळतात. आणि त्याला आजकाल त्यांनी खूप चांगलं मॉडिफिकेशन करून त्याची टेस्ट बदलली. नाही तर युजली झिंक असं मेटली टेस्टमध्ये लागतं. सो मुलांसाठी झिंकचे ड्रॉप्स मिळतात. सो यू कॅन टेक द झिंक ड्रॉप्स. घेताना फक्त झिंक पिकोलेनेट किंवा झिंक बिसग्लायसिनेट या 2 फॉर्मपैकी एखादं बघायचं. आणि झिंक युजली एम्प्टी स्टमक देऊ नये, कारण त्यांनी थोडंसं टमी एक होऊ शकतो. तर ते नेहमी फूडच्या बरोबरीने द्यायचं, जेवणाच्या बरोबरीने द्यायचं. 4 वर्षाच्या मुलामध्ये हेअरफॉल दिसतो कधी कधी, काही डेफिशियन्सी असू शकते का? डेफिशियन्सी असू शकते जर का न्यूट्रिएंट्स इनफ नसतील, प्रोटीन मिळत नसतील. काही काही वेळेला हेअरफॉल इज व्हेरी कॉमन ड्युरिंग द आपल्या सायकलमध्ये पण, म्हणजे एका ठराविक ऋतूमध्ये आपले केस गळतात, कारण ते नवीन येत असतात ना. तो खूप वेळेला कॉमन, केस गळणं हे कॉमन आहे. किती प्रमाणामध्ये गळत आहेत ह्याच्यावरती जास्त अवलंबून आहे. बऱ्याच वेळेला केस गळण्याचं प्रमाण हे ज्या मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये प्युबर्टी येत असते त्यावेळेला जास्त दिसतं, कारण हॉर्मोनल चेंजेस होत असतात. त्याच्यामुळे बऱ्याच काळामध्ये, आणि आता PCOS तर इतका कॉमन झालाय मुलींमध्ये, तर त्या काळामध्ये हेअरफॉलचं प्रमाण दिसतं. पण येस, डिफिशियन्सी चेक करायला हरकत नाही जर का हेअरफॉल सिव्हिअर असेल तर. आता हा एक प्रश्न आहे जो मला वाटतं $1,000,000 प्रश्न आहे. आर चिरिओज हेल्दी इन द फर्स्ट प्लेस? आय हॅव रेड दॅट इट इज नॉट हेल्दी इवन इफ दे क्लेम इट टू बी. कुड यू प्लीज course. क्लिअर द कन्फ्युजन ओव्हर दिस? सो चिरिओज अगेन इट्स अ प्रोसेस फूड. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याला आपण म्हणतो ना, तुका म्हणे त्यातल्या त्यात काहीच नाही मिळालं तर ते खा, हा जो प्रकार आहे तो त्या कॅटेगरीमध्ये चिरिओज मोडतात. जर का तुम्हाला घरी अजिबातच चॉईस नाही आहे सकाळी आणि तुम्हाला सिरियल खाण्याशिवाय पर्याय नाही, तर अशा वेळेला चिरिओज खायला हरकत नाही. पण कुठल्याही प्रकारचं प्रोसेस्ड केलेलं फूड इज नेव्हर फॉलिंग अंडर द कॅटेगरी ऑफ हेल्थी.
आय थिंक दॅट आन्सर्स द होल थिंग की घरी बनवा त्याला कंपॅरिझन नाही, त्याला कुठलीच कंपॅरिझन नाही. ते असं म्हटलं जातं की हेल्दी आहे कारण आता आपण बघितलं तो लेबल, त्या लेबलवरती सगळं 100% आहे कारण इट्स अन ॲडेड न्यूट्रिएंट. सो शेवटी हम्म. ते ॲड करून केलं गेलेलं आहे. सो हां, सर्टन व्हायटमिन सारखं ते काम करूच शकतं, पण ह्याचा अर्थ असा नाही की ते खूप हेल्दी कॅटेगरीमध्ये जातं. हां, सो हम्म. फार कधीतरी वन्स इन अ वाईल तुम्हाला आठवड्यातनं एकदा, 2 आठवड्यातनं एकदा चॉईस नाहीये, पटकन बनवायचंय, या यू कॅन हॅव ग्रॅब द चिरियोज अँड गो. हम्म. आणि दुसरा प्रश्न अगेन इथे वाढणाऱ्या म्हणजे इथे मुलं वाढवणाऱ्या प्रत्येक पालकाला पडतो तो म्हणजे इथे आपण बरेच असे पदार्थ खातो जे आपण लहानपणी ग्रोइंग अप भारतात खाल्लेले नाही आहेत, जसे राईट. चीज फॉर एक्झाम्पल. तर हां. मोत्सरेला चीज किंवा कुठलंही चीज हे ह्याविषयी सांगशील का? एक प्रश्न आहे की इज मोत्सरेला और एनी चीज गुड फॉर हेल्थ? सो चीज हा इथूनचा अगे प्रोसेस्ड फूड आहे ते. त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण असतं. चीज इज अ गुड प्रोटीन. किती खाताय ते इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एक स्टिक खात असाल आणि तुमची मुलं ऍक्टिव्ह असतील, जी युजली मुलं असतातच. सो एक चीज स्टिक देणं काही म्हणजे दॅट्स नॉट रॉंग. पण इफ गिव्हन अ चॉईस ट्राय टू गो फॉर स्विस चीज. स्विस चीज ते काऊबेलचं असतं ना छोटं, त्या काऊबेलच्या हम्म. चीजमध्ये किंवा रेग्युलर स्विस चीज लो फॅटचं पण मिळतं, सो दॅट इज ऑल्सो फाईन. मॉत्सरेला इज नो प्रॉब्लेम, पण थोडं सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण जास्त असतं. सो एक चीज बऱ्याच वेळेला काही मुलांना एका वेळेला 3-3, 4-4 स्टिक्स खायची पण सवय असते. सो तसं नाही. हम्म. दिवसातनं एकदा एक चीज स्टिक खाल्ली, पण केव्हा जेव्हा हेवी ऍक्टिव्हिटी करतायत मुलं त्यावेळेला ते हम्म. द्यायचं, की बाबा हम्म. हेवी ऍक्टिव्हिटीमध्ये त्या गोष्टी त्यांना चालू शकणार आहेत. पण नुसतेच घरात बसले आहेत, सुट्ट्यांचे दिवस आहेत आणि घरामध्ये नुसतेच बसले आहेत किंवा थंडीच्या हम्म. दिवसामध्ये बाकी काही करत नाहीयेत, ऍक्टिव्हिटी काही नाही आणि यू कीप ऑन इटिंग द चीज विदाउट एनी हम्म. मूवमेंट्स, सो इट इज गोइंग टू शो अप ऑन युअर बॉडी. हम्म. हम्म. बिफोर वी गो अहेड मला विचारायचं होतं राहुल, आता आपल्याला वेळ किती राहिलाय? म्हणजे अकॉर्डिंगली मी अजून प्रश्न विचारते, नाहीतर आपण वेळ किती राहिलाय? हा म्हणजे आता आपले 9:42 झालेत. सो हा, आय थिंक आपण आवरूयात. पुढचं पण आपलं सेशन तेव्हा आपण करू शकतो, पण काही महत्वाचे असतील प्रश्न तर घेऊयात. एक दोन घेऊया. एक घी विषयी खूप प्रश्न आहेत, हां. तुपाविषयी खूप प्रश्न आलेत. एक तर हाऊ टू मेक कल्चर्ड बटर हिअर फॉर घी बाय बाईंग स्टोअर बॉट बटर, आणि त्यातलं कुठलं वापरावं? डज कल्चर्ड घी हॅव एनी हेल्थ बेनिफिट्स ओव्हर अनकल्चर्ड घी वगैरे वगैरे अशी बरेच आहेत. आणि कॉस्टको मधले रेडीमेड बटर्स जे असतं ते घ्यायचं का? इज इट हेल्दी ऑर अनहेल्दी? या सो घीच्या बद्दल पहिली गोष्ट, आपण जे घरी तूप बनवतो ते कल्चर्ड असतं. सो समबडी आस्क्ड अबाउट द कल्चर्ड घी. सो कल्चर्ड घी इज ऑलवेज द हेल्दीएस्ट वे टू टेक इट, रादर दॅन टेकिंग आता आपण जे शॉर्टकट मारतो ना केरीगोल्डचं, तो दॅट इज रिअली अ शॉर्टकट. म्हणजे आपल्याला काहीच नाहीये म्हणून त्याचं आपण तूप तयार करतो. परंतु ऍक्च्युअल जे कल्चर्ड म्हणजे आपल्याकडे जे साईचं दुधामध्ये म्हणजे दुधावरची साय आणून ते साठवून मग त्याला विरजण लावून त्याला चांगलं घोटून मग त्याचं ताक सेपरेट करून त्याच्यावर आलेलं जे लोणी असतं त्याचं जे तूप तयार होतं ते ओरिजिनल तूप आहे. आणि त्याच्या प्रॉपर्टीज हा जास्त एन्हान्स्ड असतात रादर, आणि त्याचा फायदा जास्त होतो शरीराला. आत्ता जे आपण करतोय ते म्हणजे ॲज आय सेड की आपल्याला चॉईसच नाही म्हणून आपण करतो. पण म्हणजे तुम्हाला अगदीच त्यातल्या त्यात चांगलं तूप वापरायचं असेल तर मग केरीगोल्डचं जे ब्रँड मिळते, केरीगोल्ड ब्रँड इज रिअली क्लोजर टू ॲक्च्युली जे आपण कल्चर्ड घरी तयार करतो ना, सो ती ब्रँड इज प्रिटी मच क्लोज टू व्हॉट वी ईट. पण जे बाकीचं तुम्हाला अनसॉल्टेड बटर जे बाकीच्या ब्रँड्सचं वगैरे दिसतं, आणि अगेन नथिंग अगेन्स्ट एनिथिंग, पण दॅट डझंट मॅच व्हेरी क्लोज टू द तुपाच्या प्रॉपर्टीजला. हम्म. सो मेकिंग कल्चर्ड इज ऑलवेज गुड. म्हणजे आमच्या इथे डेअरी फार्म आहे. सो तिथून ना तुम्ही डेअरीमधनं जर का दूध मागवत असाल, जे बॉटल्समध्ये येतं मोठ्या, त्याला ऍक्च्युली तापवून त्याच्यावरची साय काढून जर का तुम्ही घरी करत असाल दूध आपलं अ, तूप, तर तूप. ते सगळ्यात हम्म. जास्त हेल्दियर आहे. हम्म. आता दोन प्रश्न घेऊ अजून फक्त. एक आहे की कॅश्यूज किंवा ड्रायफ्रुट्स किंवा इवन आपले खजूर वगैरे हे मुलांना किती द्यावे? म्हणजे त्याचं काय सर्विंग साईज? हां, सो त्याचं प्रमाण आता नट्स खातो आपण, आपल्याला अशी हँडफुल खायची सवय असते, तर तसं नाहीये. सो तुम्हाला जर का एक एक डेट दिला त्याच्याबरोबर 2 ते 3 काजूचे तुकडे, नंतर 4 ते 5 बदाम, आणि ते पण भिजवलेले समजा बदाम दिले तर ते पचायला जास्त सोपे आहेत. त्याच्यामुळे भिजवून बदाम देणं, दुधात उगाळून बदाम देणं, हे सगळ्या गोष्टी तुम्ही मुलांना शक्यतो 4 ते 5 त्या कंटेंटपेक्षा जास्त देऊ नये. कारण मुलांना ते अख्खच्या अख्खं खायची किंवा त्यांना आपल्याला ते हँडफुल इव्हन मोठ्यांमध्ये पण
की हँडफुल खायची सवय असते, तसं नाही. तुमच्या योग्य प्रमाणामध्ये 4 ते 5 काजू, अक्रोड 2, बदाम 5 किंवा बदाम 4, डिपेंडिंग अपॉन एज ग्रुप. अगेन प्रत्येकाचा एज ग्रुप, प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी असते. सो त्यापेक्षा जास्त देऊ नये. जसं मी म्हटलं की हा विषय इतका मोठा आहे की आणि प्रश्न एवढे असणार आहेत, तर मी एक विनंती करेल राहुल, की हे सगळे जे प्रश्न आहेत ना, जे आज उत्तर देऊ शकलो नाहीत, हे जर चॅटमधून घेऊन तुम्ही अलकाला पोहोचवलेत तिच्यापर्यंत, तर ती नेक्स्ट टाइम ते इन्कॉर्पोरेट करेल तिच्या सेशनमध्ये. नक्की नक्की. एकच प्रश्न आपण शेवटचा घेऊ आणि तो आहे की डज मायक्रोवेव्ह किल न्यूट्रिएंट्स? इट डज. इट्स अनफॉर्च्युनेटली डज. पण आता हे ते नवीन मॉडर्न सायन्समुळे आलेल्या गोष्टी आहेत, पण नक्कीच त्याच्यामध्ये फरक पडतो. आणि त्यातल्या त्यात मायक्रोवेव्हमध्ये समजा तुम्ही प्लास्टिक घालत असाल तर तर अजूनच म्हणजे दुष्काळात 13वा महिना आहे. त्यामुळे शक्यतो मायक्रोवेव्हचा वापर कमी करा. कितीतरी अशा रेसिपीज आहेत त्या विदाउट मायक्रोवेव्ह आपल्याला बनवणं अगदी सोपं आहे. त्याचा वापर करण्याची आवश्यकता प्रत्येक वेळेला नसते. आणि पहिल्या उकळीचं जेव्हा जेवण जेवतात मुलं, त्यावेळेचे ते जे प्रिझर्व्ह केलेले न्यूट्रिएंट्स असतात त्याच्यात आणि नंतर रिहीट करण्यामध्ये खूप फरक आहे. त्याच्यामुळे शक्यतो ताजं जेवण जेव्हा आई बनवत असते, तर हे सगळ्या मुलांसाठी आहे, की आई जेव्हा मागे लागलेली असते की अरे खा रे, अरे खा रे, त्यावेळेला काहीतरी चांगली गोष्ट सांगते आई बाबा म्हणून ते त्यावेळेला गरम गरम पानामध्ये गरम पोळी, गरम चपाती, गरम भाजी ते खाण्यात जी मजा आहे ती रिहीट करून खाण्यात मजा नाही. वा, आय थिंक हा सगळ्यात महत्वाचा संदेश होता. आपण इथेच थांबूया. राहुल, बॅक टू यू. नाही धन्यवाद. नाही तुम्ही करत होते चांगलं. धन्यवाद तुम्ही दोघींचे. खूप छान सेशन झालं आजचं. आणि बघा अजूनही एवढे प्रश्न आहे. अजून सुद्धा 123 जण थांबलेले आहेत. त्यावरूनच तुम्हाला दिसतंय की किती हे सेशन लोकप्रिय आहे. पुढच्या सेशनला आपण ऍक्च्युअल पाककृती करणार आहोत. त्याचे जर काही कॉन्टेंट्स आपण आधी पाठवत आले तर पॅरेंट्स तयार राहतील त्यांच्या हा, आणि म्हणजे गॅसचे. इनफॅक्ट राहुल, कोणाला माझ्या बरोबर कुकिंग करायचं असेल, जसं आम्ही BMM ला आमच्या सेल्फ केअर ग्रुपमध्ये करतो, आणि काही स्पेसिफिक रेसिपीज त्यांना हव्या असतील तर मला आधी सांगितल्यात ना, तर मी ओव्हर द वीकेंड जाऊन ते शॉपिंग करून घ्यायला सोपं आहे मला. नक्की नक्की. पण तुम्ही खूप छान सोप्या शब्दामध्ये या लहान मुलांना आहाराचं महत्व समजावून सांगितलं. त्याबद्दल मराठी शाळा विभागातर्फे आणि सगळ्या पालक शिक्षकांतर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो, अलकाताई आणि सायलीताई, तुम्हा दोघींचे. आणि आम्ही पुढच्या या सेशनसाठी उत्सुक आहोत. तेव्हा नक्की आपण भेटूयात पुढच्या सेशनला. आणि या सत्राचं जे काही रेकॉर्डिंग आहे ते आपल्या शाळाच्या ग्रुपवरती आम्ही डिस्ट्रीब्युट करू आणि तुम्हाला पण सायलीताई तुमच्या डिस्ट्रीब्युशनसाठी हो, आम्ही देऊ. हो. आणि सगळ्यांना हे चॅट मधले प्रश्न मात्र तुम्ही हो, हे सगळे रेकॉर्ड मध्ये कॉपी येतात. करून घ्या. हे रेकॉर्ड मध्ये सगळे येणार चॅट मधले प्रश्न. चालेल. सगळ्यांना धन्यवाद आणि शुभरात्री सगळ्यांना. थँक्यू.